नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक मराठीच्या ऑक्टोबर पार्ट 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. याआधी आपण पार्ट 1 बघितला होता. त्यामध्ये भरपूर सारी क्वालिटी इन्फॉर्मेशन आपण बघितली होती. 1 तासाचं ते लेक्चर होतं. आजचं लेक्चर सुद्धा तेवढंच किंवा त्यापेक्षा मोठंच होणार आहे. या लेक्चरला सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे बघा, ज्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातील, ज्यामधून तुमचं नॉलेज वाढणार आहे. तर असेच मुद्दे तुम्हाला आजच्या सेशनच्या माध्यमातून बघायला मिळतील. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. लेक्चरकडे वळण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या अपडेट द्यायच्यात. पहिली महत्त्वाची अपडेट म्हणजे जे विद्यार्थी राज्यसेवा, संयुक्त गट ब अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करतात अशांसाठी विजन स्टडीवरती ॲडमिशन ओपन आहेत. जर तुम्हाला या स्पर्धा परीक्षांची ज्यामध्ये हेवी कॉम्पिटिशन असतं ती क्रॅक करायची असेल तर तुमचा अभ्यास सुद्धा तेवढाच दर्जेदार व्हायला पाहिजे. तर विजन स्टडीच्या माध्यमातून तुमचा अभ्यास तेवढा दर्जेदार होईलच. या व्यतिरिक्त दुसरी अपडेट मी पुन्हा एकदा देतोय की आजचं लेक्चर झाल्यानंतर अगदी मोठं लेक्चर असणार आहे. बरेचशा जणांना हे लेक्चर मोठं असल्यामुळे बघायला थोडं डिफिकल्टी जातात. तर याच्याच अंतर्गत कव्हर केलेल्या महत्त्वाच्या न्यूज ह्या छोट्या छोट्या सेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा अपलोड करण्यात येईल. तर ज्या विद्यार्थ्यांना छोटे लेक्चर्स बघायचे असतील, टॉपिक वाईज बघायचे असतील तर ते लेक्चर तुम्ही बघा. आणि ज्यांना पेशन्स आहेत, जे माझ्यासोबत 1-1.5 तास बसू शकतात, अशांनी हे लेक्चर कंटिन्यू करा. ठीक आहे. आणि या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. तर नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन कराच. तर आता मुद्द्याकडे येऊ. नवीन शिक्षण धोरण 2020 साठीचं हे घोषित करण्यात आलंय. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 हे डिक्लेअर करण्यात आल्यात. त्या पॉलिसीजवरती आता, त्या पॉलिसी बनवण्यावरती आता काम सुरू झालेलं आहे. ऑलरेडी कसा सिलेबस असला पाहिजे, कशा पद्धतीचा एक्झामचा पॅटर्न असला पाहिजे, अशा सगळ्याच गोष्टींवरती काम सुरू आहे. म्हणजे आधी काय व्हायचं की आपला सिलेबस फक्त बदलायचा, थोडेफार चेंजेस व्हायचे. पण आता तसं होणार नाहीये. ही एज्युकेशन पॉलिसी संपूर्ण अगदी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते अगदी ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत सगळं काही चेंज करणारे असणार आहे. तर यावरती भरपूर सारं काम ऑलरेडी सुरू आहे. त्याचाच एक छोटासा भाग म्हणून गव्हर्नमेंटकडून स्टार्स ही योजना सुरू करण्यात आली आहे. STARS, स्टार्स असं नाव देण्यात आलंय. तर त्याचा एक लॉंग फॉर्म सुद्धा आहे. त्या लॉंग फॉर्म वरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो. आणि विशेष म्हणजे या स्टार्स योजनेच्या अंतर्गत किती राज्यांचा समावेश करण्यात आलाय, योजनेचं उद्दिष्ट काय आहे, याच्यातून काय पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे. तर अशा बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनतील. असाच एक क्वेश्चन अगदी सोपा आहे जो तुमच्यासाठी इथं ऍड केलाय. क्वेश्चन असा आहे की स्टार्स योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होतो. तर अ, ब, क, ड असे 4 राज्य दिलेले आहेत आणि यापैकी कोणत्या राज्याचा समावेश होतो असं विचारलंय. एकूण जवळपास 6 राज्यांचा समावेश होतोय. त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र आहे आणि बाकीचे इथं जे 3 ऑप्शन्स आहेत तर ते राज्य इथं आहेत का, तर हे आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लेक्चरच्या शेवटी देता येईल. तर थोडंफार मी हिंट दिली आहे की महाराष्ट्र तर आहे. तर आपला जो पर्याय क्रमांक 1 आहे ते आपला आन्सर असू शकतं. फक्त ड हे आपला आन्सर नाहीये आणि चौथा पर्याय म्हणजे एकही नाही हे सुद्धा आपला आन्सर नाहीये. बिकॉज महाराष्ट्र तर आहेच, त्याच्यामुळे फक्त एकही नाही आणि फक्त ड, तर हे आपले ऑप्शन्स निघून जातील, एलिमिनेट होतील. ठीक आहे. तर ठीक आहे, तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर पुढे सांगता येईल. आपण मुख्यतः या योजनेचे काय उद्दिष्ट आहे, चर्चेमध्ये कुठून आलं, हे सगळे मुद्दे बघू. तर नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची सुरुवात झालेली आहे आणि केंद्र सरकारने 6 राज्यांसाठी स्टार्स नावाची योजना ही प्रायोगिक तत्वावरती राबवण्याचा निर्णय घेतलाय. प्रायोगिक तत्वावरती म्हणजे काय, तर यामधून असे काही प्रयोग केले जातील म्हणू शकता तुम्ही, की ज्या माध्यमातून कसा फीडबॅक येतोय, ज्या राज्यांमध्ये या स्टार योजनेची अंमलबजावणी होईल तर त्या राज्यांकडून कसा फीडबॅक मिळणार आहे, त्या विद्यार्थ्यांचा एकूणच त्यांची आकलन क्षमतेमध्ये काय फरक पडतोय का, शिक्षकांचं ट्रेनिंग कशा पद्धतीने होईल, तर या सगळ्या गोष्टींचा फीडबॅक घेतला जाईल. आणि त्यानुसार न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आपली बनवली आहे त्यानुसार वेगवेगळ्या सिलेबस बनवणं, एक्झाम पॅटर्न ठरवणं, डिग्रीची हार्डनेस म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन ठरवणं, तर अशा सगळ्या गोष्टींवरती विचार करण्यात येईल. ठीक आहे. याचं उद्दिष्ट काय, तर विद्यार्थी हे शिक्षणापासून काय शिकले तर हे समजून घेणं या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. शिक्षणापासून आपण काय शिकतो, तर याचा आन्सर मे बी बरेचसे इंजिनियर्सला देता येणार नाही. भरपूर जण इंजिनिअरिंग करतात आणि ते वेगवेगळ्या फील्डमध्ये जातात, म्हणजे अदर दॅन इंजिनिअरिंग फील्डमध्ये ते असतात. आणि मग अशा जणांना भरपूर प्रश्न पडतात की आपण जे इंजिनिअरिंग शिकलो तर त्याचा ऍक्च्युअल लाईफमध्ये काय वापर होतोय का. इंजिनिअरिंगचं जाऊ द्या, आपण साधं मॅथ्सचं जरी बघितलं ना, आपण शाळेमध्ये जे मॅथ्स शिकलेलो होतो
मग त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री असेल, अँगल वेगवेगळे काढायचे असतील, त्याच्यानंतर साइन कॉस थिटा हे जे आपण सगळे शिकत होतो, तर त्याचा आत्ता आपल्या जीवनामध्ये काय उपयोग होतोय का, तर हे सगळे प्रश्न पडतात आपल्याला. आणि याचीच उत्तरं एका नवीन शिक्षणाचा ज्यावेळेस आपण 6 राज्यांमध्ये अवलंब करणार आहे, तर त्या शिक्षणापासून विद्यार्थी काय शिकलेत तर हे शोधून काढणं याचा मुख्य उद्देश असणार आहे. यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातील. स्टार्स योजनेच्या अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देणे, परीक्षा पद्धतींमध्ये सुधारणा करणे, राज्यांमध्ये एक समन्वय निर्माण करणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न कसा केला जाईल, तर अशा बऱ्याचशा उद्दिष्टांवरती काम केलं जाईल. तर स्टार्स योजना ही अतिशय महत्वाची आहे. प्रायोगिक स्वरूपामध्ये असल्यामुळं आपल्याला याच्या फीडबॅकमधून ऍक्च्युअल जी एज्युकेशन पॉलिसी आपण राबवणार आहे तर ती कशा पद्धतीने राबवली जावी, त्याच्यामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत, तर या गोष्टींवरती काम करता येईल. स्टार्सचा लॉंग फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. याचा लॉंग फॉर्म आहे स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स. स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स. तर हा त्या स्टार्सचा लॉंग फॉर्म आहे. स्टार्स बद्दलची माहिती किंवा स्टार्सचं अनावरण हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेलं आहे. हा प्रोजेक्ट 6 राज्यांमध्ये राबवला जाणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. याच्यासाठी एकूण 5,718 कोटी रुपये एवढा खर्च लागणार आहे. तर एवढा एक अपेक्षित खर्च आहे. जागतिक बँकेकडून आपल्याला या योजनेसाठी जवळपास 3,700 कोटी रुपयांची मदत सुद्धा झालेली, अर्थसहाय्य मिळालंय. म्हणजे 500 दशलक्ष डॉलर्स हे आपल्याला एक अर्थसहाय्य वर्ल्ड बँकेकडून मिळालंय. आता वर्ल्ड बँक म्हटलं की पटापट 2-3 गोष्टी समजल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे वर्ल्ड बँकेचं हेड ऑफिस कुठं आहे, वर्ल्ड बँकेचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत, आणि वर्ल्ड बँकेमध्ये एकूण किती मेंबर कंट्रीज आहेत, त्या गोष्टी पटापट क्लिक झाल्या पाहिजेत. मी फक्त तुम्हाला हेड ऑफिस सांगतो. वॉशिंग्टन डीसी मध्ये वर्ल्ड बँकेचे हेड ऑफिस आहे. वॉशिंग्टन डीसी कुठे आहे, तर अमेरिकेमध्ये. तुम्हाला डीसी हे का लिहिलं जातं हे जर तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट करून प्लीज कळवा. डीसी हे असं ब्रॅकेटमध्ये का लिहिलं जातं, वॉशिंग्टन डीसी. तर डीसी म्हणजे नेमकं काय, आणि वॉशिंग्टन डीसी मध्ये IMFचं सुद्धा हेड ऑफिस आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं हेड ऑफिस सुद्धा, IMFचं हेड ऑफिस सुद्धा वॉशिंग्टन डीसी मध्येच आहे. ठीक आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून स्टार्स प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर अंमलबजावणी कोणत्या विभागाकडून केली जाईल, यावरती सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन बनतात. तर शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत जे येतं शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, तर याकडून स्टार्स म्हणजे स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. ओके. आता 6 राज्य मी तुम्हाला आधीपासून सांगतोय, तर ते कोणते कोणती, तर महाराष्ट्र आहे, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा. तर या 6 राज्यांचा या स्टार्स प्रकल्पाच्या अंतर्गत समावेश होतोय. म्हणजे स्टार्स ही योजना ही या 6 राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा. आपण या 6 राज्यांच्या राजधान्या कुठल्या आहेत हे पण थोडंसं क्लिक करून घेऊ. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. हिमाचल प्रदेशच्या ना 2 राजधान्या असतात. ज्यावेळेस उन्हाळा असतो म्हणजे समरमध्ये शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे, आणि ज्यावेळेस विंटर सुरू होतं किंवा थंडी कडाक्याची पडते त्यावेळेस हिमाचल प्रदेशची राजधानी ही धर्मशाला असते. ठीक आहे. तर हिमाचल प्रदेशच्या 2 राजधान्या आहेत, एक म्हणजे शिमला आणि दुसरी आहे धर्मशाला. त्यानंतर राजस्थानची तुम्हाला माहिती असेल जयपूर ही त्याची राजधानी आहे, मध्य प्रदेशची भोपाल आहे, केरळची थिरुअनंतपुरम आणि ओडिशाची आहे ती म्हणजे भुवनेश्वर. ठीक आहे. तर असे राजधान्या वगैरे जीके पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहिती असाव्याच. या 6 राज्यांमध्ये शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. त्यानंतर या योजनेचे 2 महत्वाचे घटक आहेत, एक म्हणजे राष्ट्रीय पातळी आणि दुसरी म्हणजे राज्य पातळी. तर अशा 2 महत्वाच्या घटकांवरती ही योजना राबवण्यात येईल. आता राष्ट्रीय पातळी आणि राज्य पातळी अशा 2 घटकांवरती योजना का राबवली जाईल हा एक कॉमन प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. तर राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे काय होणार की अगदी ओव्हरऑल त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते कोणते मेजर घटक आवश्यक आहेत, जसं की विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये टिकून राहण्याचं प्रमाण कसं वाढवलं जाईल, विद्यार्थ्यांच्या स्थलांतराचे प्रॉब्लेम असतात, म्हणजे एका राज्यामधून पॅरेंट्सची जर दुसऱ्या राज्यामध्ये बदली झाली तर तिथं शिक्षणाचा काहीतरी प्रॉब्लेम येतो, म्हणजे लँग्वेजचा इश्यू होतो किंवा त्याचं शिक्षण अर्धवट राहतं, किंवा असं पण होतं की काही वेळेस एका वर्षाने त्या विद्यार्थ्याचं जे काही एज्युकेशन इयर आहे तर त्याचा लॉस होतो, शिक्षणाचं त्याचं वय हे वाढत जातं.
तर अशा गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम, त्याच्यावरती काम करण्याचं हे सगळं राष्ट्रीय पातळीवरून केलं जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची अगदी ताजी आकडेवारी, करंट डेटा जो आहे तर तो शिक्षण मंत्रालयाकडे असणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर हे काम राष्ट्रीय पातळीवरून केलं जाईल. आता राज्य पातळीवरती नेमक्या कशा गोष्टींवरती काम केलं जातं, जसं की त्या राज्यामधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींचा इतिहासामध्ये भाग असणं, भौगोलिक वैशिष्ट्य असेल तर त्याची नोंद करणं, म्हणजे सिलेबस ओरिएंटेड राज्याशी संबंधित जो काही सिलेबस असणार आहे. आणि याचबरोबर राज्यामध्ये मग भाषेचं सुद्धा एक स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे, कारण शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये भाषेमुळं त्याचं आकलन क्षमतेवरती परिणाम होतो. म्हणजे आपण जर घरामध्ये फक्त मराठी बोलत असेल तर आपल्याला शिक्षण सुद्धा प्रॉपर मराठीमध्ये मिळालं तर आपली आकलन क्षमता वाढते. ठीक आहे, म्हणजे आपण फक्त उगाच इंग्लिशमधून काही गोष्टी राबवायच्यात म्हणून इंग्लिश बोलणं किंवा इंग्लिश शाळेमध्ये टाकणं, तर त्यातून आकलन क्षमतेवरती परिणाम होतो. म्हणजे मायबोलीवरती जास्त भर देण्याचं काम राज्य पातळीवरती केलं जाईल. तर यासाठी अशा वेगवेगळ्या 2 पातळींवरती ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठीक आहे, आता हे काही एवढं सिंपल नाहीये जेवढं सिंपल मी तुम्हाला सांगतोय. थोडं योजना वगैरे थोड्या कॉम्प्लिकेटेड असतात आणि अंमलबजावणी आता ही शालेय स्तरावरती करायची, विद्यार्थ्यांवरती करायची, तर याची खूप डिटेलमध्ये अंमलबजावणी केली जाते. जसं की त्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राची सुद्धा स्थापना केली जाईल. त्याला परख असं नाव देण्यात आलंय. परखचा सुद्धा अगेन एक लॉंग फॉर्म आहे. परख म्हणजे PARAKH, P फॉर परफॉर्मन्स, A फॉर असेसमेंट, रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. तर असा या परखचा लॉंग फॉर्म आहे. हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवू शकता. काही क्वेश्चन येईल असं तरी वाटत नाही, मात्र तुम्हाला या लॉंग फॉर्मच्या माध्यमातून त्याचा एक अजेंडा काय आहे, हे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन कशासाठी केलंय, तर या गोष्टी तुम्हाला फक्त हे नाव वाचलं तरी समजून येईल. परफॉर्मन्स असिस्ट करणं, रिव्ह्यू करणं, अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, म्हणजे विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकांची डेव्हलपमेंट कशी झाली आहे त्याचं सुद्धा अनालिसिस करणं. तर हे यासाठी म्हणून परखची स्थापना करण्यात येईल. आणि याला पूर्णपणे अर्थसहाय्य आणि पूर्ण पाठबळ जे असणार आहे ते आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचं असणार आहे. ठीक आहे, आणि या माध्यमातून फीडबॅक गोळा करणं, राज्यांचा काय अनुभव होता या आपल्या स्टार्स योजनेच्या संदर्भात, तर अशा गोष्टींवरती काम केलं जाईल. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक आकस्मिक आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था याची सुद्धा स्थापना केली जाणार आहे. आता आकस्मिक आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था म्हणजे काय, तर कंटिंजन्सी इमर्जन्सी रिस्पॉन्स कॉम्पोनंट, त्याला CERC असं म्हटलं जाणार आहे. ज्यामुळं काही भागांमध्ये नैसर्गिक किंवा मानवनिर्मित किंवा आरोग्यविषयक जर संकट आली, जसं की कोरोना आलं तर सगळ्या शाळा किंवा कॉलेजेसचं सगळं व्यवस्थापन कोलॅप्स झालं होतं. म्हणजे आता ते ऑनलाईन वगैरे घेत आहेत, पण अशा जर काही नॅचरल किंवा मानवनिर्मित आरोग्यविषयक जर काही संकट आली तर त्याचा सामना कशा पद्धतीने प्रभावीपणे करता येईल, त्यासाठी मग फंडिंग वगैरे कसं केलं जाईल, शाळामध्येच बंद पडू नयेत, पायाभूत सुविधांचं नुकसान होऊ नये, अपुरा सुविधा पडू नयेत, तर या सगळ्या गोष्टींवरती काम करण्यासाठी CERCचं गठन करण्यात येणार आहे. CERC म्हणजे एक असं संघटन असणार आहे की ज्या माध्यमातून आकस्मिक खर्चासाठीचा निधी हा लवकरात लवकर त्या राज्याला, त्या संस्थेला उपलब्ध व्हावा, तर यासाठी म्हणून ती काम करेल. त्याचं नावच आहे कंटिंजन्सी इमर्जन्सी रिस्पॉन्स कॉम्पोनंट. ठीक आहे, तर हे जे 2 महत्वाचे घटक आहेत जे की केंद्र सरकारकडून हाताळण्यात येतील, एक म्हणजे CERC आणि दुसरं म्हणजे परख. तर या 2 गोष्टींची अंमलबजावणी ही राष्ट्रीय पातळीवरतून होणार आहे. राज्य पातळीवरतून सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातीलच, जसं की बाल शिक्षण आणि मूलभूत शिक्षणाची व्यवस्था ही अधिक सुदृढ करणं, अध्ययन मूल्यांकनाची व्यवस्था चांगली बनवणं, म्हणजे नॉलेज किती मिळते याचं मूल्यांकन करता यावं अशा सुधारणा करणं, शिक्षकांच्या कौशल्य विकासातून आणि शालेय नेतृत्वाच्या मदतीने वर्गात दिल्या जाणाऱ्या सूचना आणि उपाययोजना अधिक बळकट करणे, तर या गोष्टींवरती राज्य पातळीवरती भर दिला जाईल. आणि राज्य पातळीवरती या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जो एक महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक शिक्षणाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल यासाठी प्रयत्न करणं. कारण जर तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ची जर अभ्यासली असेल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे पेंटिंग असेल, पब्लिक स्पीकिंग असेल किंवा कुठल्या तुमच्या वेगवेगळ्या ज्या कला असतील किंवा लहानपणीचे जे काही छंद असतात ते जोपासण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल सुतारकाम लहानपणी कुणाकुणाला आवडतं की त्यापासून काही वस्तू आपण बनवतो, त्यानंतर कुणाला लहानपणीपासून कुकिंगच्या हॉबी असतात, तर या गोष्टींना मेन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे महत्वाचं आहे.
कारण त्याच्यापासून एक रोजगार निर्मिती सुद्धा होते आणि त्या शिक्षणाला म्हणजे व्यावहारिक शिक्षणाला जर आपण या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं तर यातून देशातल्या बऱ्याचशा समस्या दूर होणार आहेत. नवीन शिक्षण धोरणाची का आवश्यकता पडली याचं मुख्य कारण म्हणजे भारत हा सगळ्यात युवा लोकसंख्या असलेला सगळ्यात मोठा देश बनतोय. युवा हे देशासाठी एक चांगली संपत्ती सुद्धा बनू शकतं आणि आपत्ती सुद्धा बनू शकतो. जर भरकटलेला युवा असेल तर तो त्या देशाला एका वेगळ्याच वर्णावरती घेऊन जाईल. म्हणजे आपण टेररिझम बघतो तर हे कशामुळे होतं की त्या युवकांमध्ये काहीतरी निगेटिव्ह थॉट प्रोसेस डेव्हलप झालेले आहेत, कुणीतरी त्यांची डोकी फिरवलेली आहेत. तर असं युवांमध्ये का होईल तर समजा जर त्यांचा नैतिक शिक्षणावरती व्यावसायिक शिक्षणावरती जर भर दिला गेला नसेल तर अशामुळे या समस्या होतात आणि म्हणून आपल्या देशाला सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसीची गरज भासली आहे. ठीक आहे, तर न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती ऑलरेडी आपलं विजन गव्हर्नमेंट जॉबवरती खूप डिटेलमध्ये लेक्चर लीना मॅमनी घेतलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही बघा, ज्यामधून तुम्हाला शिक्षणामध्ये आपण काय काय बदल करतोय, कशा पद्धतीने शिक्षण प्रवाह असणार आहे तर याची पूर्ण माहिती मिळेल. ठीक आहे, आणि या स्टार्स प्रकल्पाकडून आपल्याला कशा प्रकारच्या आउटपुटची अपेक्षा आहे तर स्टार्स कार्यक्रम सार्वजनिक शिक्षण बळकट करण्यासाठी असेल. सर्वांसाठी शिक्षण देण्याचा उद्देश हा आपल्या स्टार्सच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येईल. म्हणून भारत सरकार आणि त्याचबरोबर जागतिक बँकेने सुद्धा आपल्याला एक अर्थसहाय्य केलेलं आहे. शिक्षणाचा परिणाम नेमका विद्यार्थ्यांवरती कसा होतो, त्याचे उद्दिष्ट कशा पद्धतीने आपण साधू शकतो तर यांवरती भर देण्यासाठी स्टार्स कार्यक्रम राबवण्यात येतोय. ठीक आहे, तुम्हाला जो सुरुवातीला क्वेश्चन विचारला होता त्याचं आन्सर तुम्हीच कमेंट करून कळवा, कारण खूप सोपा क्वेश्चन आहे आणि जर तुम्ही नीट लेक्चर बघितलं असेल तर याचा आन्सर तुम्हाला देता येईलच. तर माझी आता एक अशी अपेक्षा आहे की तुम्हाला स्टार्स योजनेबद्दल कोणी जरी कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याला आन्सर देऊ शकाल. एवढ्या डिटेलमध्ये आपण हे लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे, आपण अशाच पुढच्या इंटरेस्टिंग टॉपिककडे वळू. पंजाब सरकारकडून अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पंजाब सरकारने राज्यामधल्या महिलांसाठी म्हणून राज्य नागरी सेवांमध्ये म्हणजे जसं आपलं एमपीएससी आहे तसं पंजाबचं पीसीएस मध्ये 33% त्यांनी महिलांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर सरकारने त्याला मंजुरी सुद्धा दिली आहे. तर अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि एक महिला सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा निर्णय आहे. पॉलिटिकल अँगल ऑफकोर्स असतोच, मात्र जर आपण निर्णय बघितला तर मे बी महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा निर्णय आहे आणि पंजाबकडून हे एक चांगलं पाऊल उचललं जात आहे. 33% रिझर्वेशन महिलांसाठी असणार आहे. तर याच महत्वाच्या मुद्द्याला आपण अगदी डिटेलमध्ये जाणून घेऊ. एक्झाममध्ये आपल्याला अशाच एखाद्या मुद्द्यावरती क्वेश्चन बनेल. क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो की राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते. 35% बोललेलो आहे, 33% तर पंजाबने दिलंय, पण महिलांसाठी राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारं पंजाब हे पहिलं राज्य नाहीये. तर इथं पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 पंजाब आहे, तर ते आपला आन्सर नाहीये. 35% आरक्षण कुठल्या राज्याने दिलं असेल तर याचा आन्सर तुम्हाला आजच्या लेक्चरच्या माध्यमातून मिळेलच. इथं जर पर्याय बघितले तर केरळ आणि हरियाणा हे थोडे क्लोज वाटत आहेत, कारण केरळमध्ये एक चांगल्या प्रकारे विमेन एम्पॉवरमेंट झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो, कारण केरळमध्ये महिलांची एक लोकसंख्या सुद्धा चांगली आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा केरळमधल्या गावांमध्ये महिला प्रधान संस्कृती सुद्धा आहे. म्हणजे घरातली प्रमुख जी असते ती महिला असते. तर मे बी तुम्हाला वाटू शकतं की महिलांसाठी आरक्षण देणारं केरळ देशातलं पहिलं राज्य असेल, 35% आरक्षण दिलंय. हरियाणा सुद्धा वाटू शकतं, कारण हरियाणामध्ये महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो असं म्हणतात, किंवा तिथलचे जर आपण आकडेवारी बघितली तर असं महिलांमध्ये किंवा तिथलचा जो सेक्स रेशो आहे तो सुद्धा बऱ्यापैकी कमी होता. आता त्यांनी रिकव्हर केलेला आहे. मात्र हरियाणा एक महिलांसाठी बऱ्याच वेळेस चर्चेमध्ये असतं. इव्हन महिलांसाठीच्या जर काही प्रमुख योजना बघितल्या तर त्या हरियाणामधून लॉन्च केल्या जातात. जसं की आपली बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही सुद्धा हरियाणामधून लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना सुद्धा हरियाणामध्ये लॉन्च झाली होती. तर मे बी हरियाणा सुद्धा वाटू शकतं तुम्हाला. तर ठीक आहे, या लेक्चरच्या माध्यमातून या 35% आरक्षण देणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं होतं हे तुम्हाला आन्सर करता येईलच. पहिल्यांदा मुख्य मुद्दा आपण समजून घेऊ. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब मंत्रिमंडळाचा बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. विमेन एम्पॉवरमेंटसाठी म्हणून महिलांना पंजाबमध्ये सरकारी नोकरींमध्ये राज्य नागरी सेवांमध्ये 33% रिझर्वेशन देण्याचा एक महत्वाचा निर्णय हा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकारची माहिती देण्यात आली.
या व्यतिरिक्त पंजाब राज्य सरकारकडून ना खूप इंटरेस्टिंग निर्णय घेण्यात आलाय. एक योजना ते राबवत आहेत 2 वर्षांसाठी, 2020 ते 2022 याची टाइमलाईन असणार आहे. 2020 तर आता संपतच आलंय, पण ठीक आहे 21-22 म्हणजे 2 वर्ष आपल्याकडे असतील. तर या टाइमलाईनच्या अंतर्गत राज्य रोजगार योजना हे पंजाब सरकारकडून राबवण्यात येत आहे. राज्य रोजगार योजना ही योजनाच अशी आहे की ज्या माध्यमातून पंजाबच्या 1 लाखांपेक्षा जास्त युवकांना रोजगार देण्याचं काम हे या योजनेअंतर्गत केलं जाणार आहे. राज्य रोजगार योजना 2020-2022, तर याला सुद्धा बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. 2022 सालापर्यंत पंजाबच्या 1 लाखांहून अधिक युवकांना रोजगार देण्याचं काम हे या योजनेअंतर्गत केलं जाईल. तर महत्वाचं पाऊल आहे. ठीक आहे, अशी एक योजना तरी आली आहे, त्याच्यावरती काम केलं जाईल. आपण 1 लाखांपेक्षा जास्त असा उल्लेख केलेला बघतोय. ठीक आहे, 1 लाखांपेक्षा जास्त नाही तर ऍटलिस्ट 50,000, 70,000, 80,000 लोकांना तरी रोजगार मिळावा. तर एक चांगलं पाऊल आहेच. या योजनेअंतर्गत सरकारी विभागांकडून रिकामा झालेल्या पदांवरती तीव्र गतीने नियुक्त्या केल्या जातील. जसं की आपल्या राज्य शासनाच्या अंतर्गत सुद्धा भरपूर साऱ्या नोकऱ्या ह्या रिकाम्या आहेत, पदं रिक्त आहेत, पण आपल्या भरल्या जात नाहीत. त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. तर ठीक आहे, आता पंजाब सरकारकडून तरी असा निर्णय घेतलाय. बाकी राज्यांमध्ये सुद्धा त्याची मे बी अंमलबजावणी होऊ शकते, म्हणजे बरेचसे राज्य त्याची कॉपी सुद्धा करतील. रिझर्वेशन ऑफ पोस्ट फॉर विमेन 2020, तर या त्यांच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. पंजाब नागरी सेवांमध्ये महिलांसाठी जे आरक्षण आहे 33%, तर याच्या अंतर्गत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. आणि थेट भरती सुद्धा घेतली जाईल. कॉर्पोरेशन ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, तर या सगळ्याच पदांवरती महिलांना जवळपास 33% आरक्षण मिळणार आहे. एक चांगला निर्णय. पंजाब हे काही आपल्या देशातलं एकमात्र राज्य नाहीये की ज्यांमध्ये महिलांसाठी आरक्षण आहे. या व्यतिरिक्त भारतातलं जे पहिलं राज्य होतं की ज्यांनी महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे, तर ते होतं बिहार. बिहारनी महिलांना जवळपास 35% आरक्षण दिलं होतं त्यांच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये. बिहार हे एकमात्र राज्य होतं. आता पंजाब सुद्धा त्यांना जॉईन करतोय. बिहार हे राज्य लक्षात ठेवा. थोडंसं ऑप्शन आपले ऑड होते ना, म्हणजे केरळ होतं, हरियाणा होतं, बिहार सुद्धा होतं. तर बिहार हे राज्य देशामध्ये 35% महिलांसाठी रिझर्वेशन देणारं देशातलं पहिलं राज्य ठरलंय. ओके, आपण या न्यूजच्या माध्यमातून ना पंजाब राज्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ. कारण पंजाबवरती आयोगाने आपल्याला क्वेश्चन विचारला होता की ती 5 नद्या कोणत्या आहेत की ज्यावरून पंजाब हे नाव राज्याला देण्यात आलं. म्हणजे म्हणजे 5, तर 5 नद्यांचा प्रांत म्हणजे पंजाब. त्या 5 नद्या कोणत्या, तर झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास. तर या 5 राज्यांमुळं पंजाब हा प्रांत किंवा 5 नद्यांच्या आसपासचा प्रांत म्हणजे पंजाब. तर असं या पंजाबला नाव देण्यात आलंय. आणि या 5 नद्यांमध्ये सगळ्यात मोठी नदी कुठली, हा आपल्याला थोडासा फॅक्ट्स ओरिएंटेड क्वेश्चन बनू शकतो. तसं या 5 नद्यांमध्ये जसं की झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास, तर यामध्ये सगळ्यात मोठी ती म्हणजे चिनाब. ओके, आणि पंजाब राज्याची राजधानी ती म्हणजे चंदीगड. पंजाबचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ जवळपास 51,000च्या आसपास आहे. टू बी प्रिसाइज 50,362 चौरस किलोमीटर एवढं पंजाबचं एकूण क्षेत्रफळ आहे, भौगोलिक क्षेत्रफळ. पंजाबची एकूण 2011 नुसारची जर लोकसंख्या बघितली तर ती आहे 2,77,04,236. ठीक आहे, पंजाबमध्ये साक्षरता दर सुद्धा बऱ्यापैकी ठीक आहे. 76.68% एवढा राज्याचा साक्षरता दर आहे. पंजाबची भाषा पंजाबी आहे, अधिकृत भाषा पंजाबी आहे. आणि पंजाबमध्ये एकूण 22 जिल्हे आहेत. पंजाबची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1966 झाली होती. पंजाबमधलं सगळ्यात मोठं जर शहर बघितलं तर ते आहे लुधियाना. बऱ्याचशा जणांना अमृतसर वाटेल, मात्र लुधियाना हे पंजाबमधलं सगळ्यात मोठं शहर आहे. पंजाब हे पाकिस्तानशी बॉर्डर शेअर करणारं आपलं राज्य आहे. तर माझा तुम्हाला थोडा जॉग्राफिकल क्वेश्चन आहे की पाकिस्तान सोबत आणखीन इतर कुठले राज्य आहेत की जे बॉर्डर शेअर करतात. जम्मू काश्मीर राज्य नाहीये, केंद्रशासित प्रदेश आहे. तर मी राज्यांविषयी विचारलंय. तर कोणते कोणते राज्य पाकिस्तान सोबत बॉर्डर शेअर करतात आणि पाकिस्तान सोबत भारत एकूण किती सीमा शेअर करतोय हे कमेंट करून कळवा. ठीक आहे, पंजाबच्या इकॉनॉमीचा मुख्य बेस जो आहे ना तो शेती आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने पंजाब राज्य हे शेती प्रधान राज्य आहे, मुख्य आधार शेतीचा आहे. आणि पंजाबमधलं एक फेमस स्थळ ते म्हणजे तिथलचं गोल्डन टेम्पल तर आहेच. या व्यतिरिक्त अटारी बॉर्डर, म्हणजे भारत आणि पाकिस्तान सोबतची जी सीमा आहे किंवा एक जे ठिकाण आहे तर ती अटारी बॉर्डर. ओके, एवढ्या काही महत्वाच्या गोष्टी पंजाब राज्याबद्दलच्या तुम्हाला माहिती असाव्यात. ह्या अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी विजन स्टडी प्लॅटफॉर्मवरती घेतलेल्या असतात. विजन स्टडीचा ऍप त्यासाठी तुम्ही डाउनलोड करा
अगदी मोफतपणे अशी सगळी क्वालिटी इन्फॉर्मेशन तुम्हाला अभ्यासता येईल. ठीक आहे. आणि थोडा हिस्टॉरिकल एक क्वेश्चन नेहमी विचारला जातो, तो म्हणजे पंजाबमधलं अमृतसर शहर हे कुणी वसवलं होतं. जसं फतेपूर सिक्री हे शहर कुणी वसवलं किंवा वेगवेगळी मुघलांनी वसवलेली जी शहर आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतात. त्याच पद्धतीने अमृतसरवरती सुद्धा विचारले जातात. तर अमृतसर हे शिखांचं अगदी पवित्र ठिकाण आहे, पवित्र शहर, जे की शिखांचे चौथे गुरु रामदास तर यांनी जवळपास 1557 मध्ये या शहराची स्थापना केली होती किंवा शहर वसवलं होतं. ठीक आहे. तर अमृतसर हे शहर कुणी वसवलंय तर शिखांचे चौथे गुरु ते म्हणजे गुरु रामदास ज्यांनी 1557 मध्ये याची स्थापना केली. ठीक आहे. आणि पंजाबमध्ये 5 प्रमुख नद्या ते म्हणजे चिनाब, झेलम, रावी, सतलज आणि बियास, यापैकी चिनाब ही सगळ्यात मोठी नदी आहे. ओके. जो सुरुवातीला क्वेश्चन विचारला होता त्याचा आन्सर मी ऑलरेडी तुम्हाला दिलाय. बिहार हे याचा आन्सर आहे. बिहारमध्ये महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षण देण्यात आलंय आणि देशातलं ते पहिलं राज्य बनलंय. ओके. तर आय होप तुम्हाला या न्यूज विषयी म्हणजे पंजाबनी जे आरक्षण दिले महिलांना 33% आरक्षण दिलंय तर याविषयी संपूर्ण माहिती समजली असेल. बऱ्याचशा गोष्टी मी रिपीट करत असतो, याचं कारण आहे की तुम्ही ज्यावेळेस एकदा हे लेक्चर बघितलं की ते तुमच्या मनामध्ये बिंबलं पाहिजे. तुम्हाला परत कधी याच्या नोट्स काढायची गरज पडू नये किंवा सेपरेट परत ऐकायची गरज पडू नये. तर यासाठी मुद्दे हे वारंवार रिपीट केले जातात. आय होप थोडे जे स्मार्ट विद्यार्थी ते थोडे त्यांना वाटत असेल की सर काय तेच ते सारखं सारखं सांगतात, पण ठीक आहे, तुमचा स्मार्टनेस एक्झाम मध्ये पण दाखवा आणि इथे या लेक्चरकडे थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. तर या लेक्चरमधून आपण पंजाबचे 2 महत्वाचे निर्णय बघितले. 2022 पर्यंत ते राज्य रोजगार योजना राबवत आहेत 1 लाखांपेक्षा जास्त युवकांना नोकरी देण्यासाठी आणि 33% महिलांना आरक्षण. ठीक आहे. पुढची अशीच इंटरेस्टिंग न्यूज आपण बघू. BSNL आणि MTNL तर यांच्या सेवा ह्या सगळ्या मंत्रालयांसाठी बंधनकारक असतील. तर अशा प्रकारचा केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलाय. BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड आणि MTNL म्हणजे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड. तर या ज्या 2 कंपन्या आहेत तर या कंपन्या डब घायला जाऊ नयेत किंवा ह्या बंद पडू नयेत. तर यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय की सगळ्या मंत्रालयांमध्ये किंवा जे सरकारी कामकाज करायचे जे ठिकाणं असतात, सर्व सार्वजनिक विभाग जे आहेत, सार्वजनिक क्षेत्रामधल्या कंपन्या, तर अशा सगळ्यांमध्ये BSNL आणि MTNL ची सेवा ही अनिवार्य करण्यात आली आहे, म्हणजे बंधनकारक करण्यात आली आहे. चांगला निर्णय आपण म्हणू शकतो, एक मोठा निर्णय. आणि भारतामध्ये अशी बरीचशी खेडी आहेत की जिथं वेगवेगळे नेटवर्क पोहोचलेले नाहीत, प्रायव्हेट कंपन्या पोहोचल्या नाहीत, मात्र BSNL पोहोचलेलं आहे. आणि हे जर चालू ठेवायचं असेल, जर आपली ती खेडी जर आपल्याला मुख्य आपल्या गावांसोबत शहरांसोबत जर कनेक्टेड ठेवायचे असतील तर हा निर्णय आणि BSNL MTNL हे चालू राहणं खूप गरजेचं होतं. तर नक्कीच एक मोठा निर्णय, महत्वाचा निर्णय आहे, ज्या माध्यमातून या कंपन्यांना थोडंफार तरी एक प्रोत्साहन मिळेल, या कंपन्यांना थोडंफार फंडिंग मिळेल, ह्या चालू राहतील, यांची सेवा चालू राहतील. तर एक चांगला निर्णय आपण म्हणू शकतो. याच विषयी आपण सगळी माहिती अगदी डिटेलमध्ये बघू. यावरती आधारित थोडासा वेगळा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो, जसा की खालीलपैकी कोणती कंपनी महारतन कंपनी आहे. महारतन, नवरतन, तर अशा जे काही टर्म्स आहेत किंवा अशा जे काही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रकार जे आहेत ना, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महारतन कंपनी होण्यासाठी काय क्रायटेरिया असतो, त्याचं भांडवल किंवा त्याचा टर्नओव्हर किती झाला पाहिजे, त्याचं एकूण प्रॉफिट किती असलं पाहिजे, तर अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सनुसार ती कंपनी महारतन आहे, नवरतन आहे हे ठरवलं जातं, क्लासिफाय केलं जातं. तर यापैकी कुठली महारतन कंपनी आहे, तर सेल, भेल, CIL आणि HPCL. तर असे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेड. तर असे वेगवेगळे तुम्हाला यापैकी महारतन कंपनी कुठली आहे तर ती शोधायची आहे. तर तुम्हाला हे लेक्चर बघितल्यानंतर प्रॉब्ली आन्सर देता येईलच. तर आपला जो मुख्य मुद्दा आहे या लेक्चरमधला त्याच्याकडे आपण येऊ. BSNL आणि MTNL ची सेवा ही मंत्रालयांना बंधनकारक करण्यात आली. सार्वजनिक विभाग असेल किंवा सार्वजनिक क्षेत्रामधल्या कंपन्या असतील तर त्यांना अनिवार्य करण्यात आलंय. सरकारी कंपन्या असलेल्या BSNL आणि MTNL ह्या तुरळक क्षेत्रांमध्ये चालू आहे, जसं की काही शहरांमध्ये, राज्यांमध्ये त्याचं अस्तित्व आहे. त्यांना परत एकदा उभारी देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने हा एक नवा नियम लागू केलाय. याबद्दलचं परिपत्रक हे म्हणजे GR हे 12 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानुसार सर्व सरकारी कार्यालयांमध्ये संवादासाठी
या 2 कंपन्यांची सेवा ही अनिवार्य करण्यात आली आहे. ठीक आहे, म्हणजे प्रायव्हेट कुठलेही एअरटेल, वोडाफोन किंवा आयडिया असं काही तिथं लावायचं नाही. केंद्र सरकारची सर्व मंत्रालय, विभाग, सार्वजनिक कंपन्या, केंद्रीय स्वायत्त संस्था सुद्धा असतील तर अशांमध्ये याच 2 कंपन्यांचा वापर म्हणजे BSNL आणि MTNLचाच वापर करून दळणवळणाचा उपभोग घेता येईल असं या GR मध्ये सांगण्यात आलं होतं. मग यामध्ये लँडलाईन आहे, इंटरनेट आहे, ब्रॉडबँड आहे किंवा कार्यालयांना जोडण्यासाठी इंटर टेलिकॉम सुद्धा असतात. म्हणजे पोलिसांचं जर तुम्ही बघितलं ना, तर ज्यांचे आई वडील पोलिस खात्यात आहेत किंवा ज्यांचे भाऊ वगैरे आहेत त्यांना माहिती असेल की पोलीस स्टेशन जे आहेत ना तर ते एकमेकांना काही पर्टिक्युलर कोडनी किंवा त्यांचा एक इंटरकॉमनी कनेक्टेड असतात. म्हणजे त्याच्यामध्ये फोन टॅपिंग वगैरेचे प्रॉब्लेम होऊ नयेत आणि या व्यतिरिक्त त्या लाईन सुद्धा बिझी येऊ नयेत. म्हणजे त्यांनी काही पर्टिक्युलर 1-2 नंबर टाकला की डायरेक्टली फोन लागतो त्या ठाण्यांसाठी, त्या स्टेशनसाठी अशा प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. तर अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये BSNL, MTNLची सेवा वापरण्यात यावी तर अशा प्रकारचं GR काढण्यात आलं आहे. ठीक आहे, टेलिकम्युनिकेशन विभागाने हा GR काढला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत करून अशा प्रकारचा GR हा काढण्यात आलाय असं सुद्धा मेन्शन करण्यात आलंय. ओके, आणि या GR मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानेच हा निर्णय घेतलाय असं मेन्शन करण्यात आलंय. ओके, आणि हा निर्णय ऑब्व्हियस आहे की या 2 कंपन्यांना आर्थिक आधार मिळावा. 2019-20 या फायनान्शियल इयरमध्ये आपण जर बघितलं तर BSNLला 15,500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे आणि MTNLला सुद्धा जवळपास 3,694 कोटीचा तोटा झाला आहे. म्हणजे फायदा लांबच राहिला. तर इथं तर नुकसानच होत चाललंय या कंपन्यांचं. 2019-20 मध्ये तर जवळपास 15,500 आणि 3,600 म्हणजे जवळपास 19-20 हजार कोटींचा लॉसच या कंपन्यांना झालेला आहे. तर अशा जर लॉस होत राहिला तर कंपन्या बंद पडतील. तर असं होऊ नये आणि आपला संपूर्ण देश हा कनेक्टेड राहावा. त्याचबरोबर सरकारी कंपन्यांमुळे जो रोजगार निर्माण झालाय तो सुद्धा तसाच राहावा आणि त्याचबरोबर सरकारी कंपन्या सुद्धा टिकून राहाव्यात. तर या दृष्टिकोनातून महत्वाचा निर्णय आहे ज्या माध्यमातून आता BSNL, MTNL हे सगळ्या सरकारी कार्यालयांसाठी बंधनकारक असेल. ओके, आपण जो सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता त्याच्या आन्सरकडे आपण येऊ. सेल, भेल, CIL, HPCL याच्यापैकी कुठली महारत्न कंपनी आहे हे तुम्हाला विचारलं होतं. थोडंसं पहिल्यांदा एक क्रायटेरिया समजून घ्या. एखाद्या कंपनीला महारत्न कंपनी बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन्स लागतात. सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे ऑलरेडी ही कंपनी नवरत्न कंपनी असावी. नवरत्न कंपनीलाच आपण अपग्रेड करून तिला महारत्न कंपनीचा दर्जा देतो. महारत्न कंपनी ती कशी बनते, ज्यावेळेस तिचा ॲव्हरेज टर्न ओव्हर हा जवळपास 25,000 कोटींचा असेल. ॲव्हरेज त्या कंपनीचं नेट प्रॉफिट हे समजा 5,000 कोटी प्रति वर्ष असणार आहे आणि 3 वर्षांचा जर आपण म्हणजे मागील 3 वर्षांचा जर आपण ॲव्हरेज बघितला तर त्या कंपनीचा नेट प्रॉफिट जो असणार आहे तर तो साधारणतः 15,000 कोटींपेक्षा जास्त किंवा तेवढा असावा. तर अशा 3 महत्वाच्या कंडिशन आहेत. पहिली म्हणजे त्या कंपनीचा टर्न ओव्हर दरवर्षी 25,000 कोटींचा असावा. दरवर्षी ॲव्हरेज तिचं प्रॉफिट हे 5,000 कोटींचं असावं आणि मागील 3 वर्षांचं ॲव्हरेज प्रॉफिट हे 15,000 कोटींचं असावं. तर अशा प्रकारचा एक क्रायटेरिया हा या नवरत्न कंपनीला महारत्न कंपनी बनवण्यासाठीचा आहे. म्हणजे पहिला तर महत्वाचा की ती कंपनी नवरत्न कंपनी असावी. ठीक आहे, PSU साठी हा क्रायटेरिया लागू असतो. PSU म्हणजे काय तर पब्लिक सेक्टर युनिट. तर PSU तू पहिल्यांदा असायला पाहिजे. पब्लिक सेक्टर युनिट असेल तर तिला महारत्न दर्जा मिळेल, नवरत्न मिळेल, त्याच्यानंतर महारत्न दर्जा मिळेल. ओके, आणि आपण जर सध्या 2020 मधल्या जर ताज्या आकडेवारीनुसार बघितलं 2020च्या जानेवारी महिन्यापर्यंत तर देशामध्ये एकूण 10 महारत्न कंपनी आहेत आणि देशामध्ये एकूण 14 नवरत्न कंपनी सुद्धा आहेत. महारत्न आणि नवरत्न याच्या व्यतिरिक्त मिनी रत्न असा सुद्धा एक क्रायटेरिया आहे. मिनी रत्न म्हणजे काय, ती नवरत्नपेक्षा तिचा टर्न ओव्हर नेट प्रॉफिट हा थोडा कमी असणार आहे. तर आपल्या देशामध्ये एकूण 73 मिनी रत्न कंपनी सुद्धा आहेत. ओके, आणि एकूण महारत्न किती आहेत तर 10, नवरत्न किती आहेत तर एकूण 14. मी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर ना एका ट्रिकच्या माध्यमातून देतोय. म्हणजे जर महारत्न कंपनीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील त्याच्यासाठीची महत्वाची ट्रिक आहे. या ट्रिकमध्ये सरळ सरळ 7 कंपन्या तुमच्या लक्षात राहतीलच. ती ट्रिक म्हणजे सॉनिक जीबी. सॉनिक जीबी याच्या प्रत्येक अल्फाबेटमध्ये एका एका कंपनीचं नाव आहे. S फॉर सेल, सेलचा लॉंग फॉर्म आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. तर ती सुद्धा आपली एक महारत्न कंपनी आहे.
सॉनिक जीबी मध्ये एस नंतर ओ, ओ लक्षात ठेवायचा आहे. ओ फॉर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ठीक आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ONGC, तर त्याच्यासाठीचा ओ आहे. ओ नंतर आहे एन, एन म्हणजेच NTPC लिमिटेड, तर ही सुद्धा एक महारथन कंपनी आहे. आय फॉर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOC त्याला म्हटलं जातं. त्यानंतर सी फॉर कोल इंडिया लिमिटेड, त्याला CIL सुद्धा म्हटलं जातं, कोल इंडिया लिमिटेड. सी नंतर येईल जी, आणि हे जी आहे गेल साठीचं, गेल लिमिटेड. आणि जे बी आहे तर ते आहे भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड साठी, तर भेल साठीचं बी. तर या माध्यमातून तुम्ही 7 कंपन्यांची नावं लक्षात ठेवू शकता. या व्यतिरिक्त जे 3 आहेत ना, तर ते याच बी मध्ये आणखीन एक कंपनी सुद्धा आहे, म्हणजे सॉनिक जीबी स्क्वेअर सुद्धा तुम्ही म्हणू शकता, कारण बी नुसार 2 कंपन्यांची नाव आहेत. एक म्हणजे भारत हेवी लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, आणि दुसरा बी आहे तो म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, BPC. तर BPCL सुद्धा महारथन कंपनी ऍज ऑफ जानेवारी 2020. त्यानंतर 8वी कंपनी ती म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, HPCL. आणि आणखीन एक आहे ती म्हणजे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, म्हणजेच त्याला PGCIL सुद्धा म्हटलं जातं. तर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही सुद्धा एक महारथन कंपनी आहे. तर 10 महारथन कंपनीची नावं तुम्हाला लक्षात राहतील. 8 नावं तर इझिली लक्षात राहतात. सॉनिक जीबी स्क्वेअर हे लक्षात ठेवलं की 8 कंपन्यांची नावं लक्षात राहतील. 2च फक्त तुम्हाला आता ऍड करायची, ती म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ठीक आहे, तर अशी 10 नावं आरामात पाठ होतात. आणि ज्या नवरत्न कंपन्या आहेत तर त्या 14 आहेत वेगवेगळ्या. मी फक्त तुम्हाला 2 महत्वाची नावं सांगतो, कारण याच्यामध्येच बरंचसं कन्फ्युजन होत राहतं. एक म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, ही एक नवरत्न कंपनी आहे. आधी ती महारथन कंपनी होती, मात्र तिचं डाऊनग्रेडेशन झालं आणि ती नवरत्न कंपनी बनली, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. आपण जे भेल बघतो ती आहे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड. ठीक आहे, आणि ही आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जी की एक नवरत्न कंपनी आहे. आणि दुसरी नवरत्न कंपनी तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे OIL, ऑइल इंडिया लिमिटेड. याला बरेचसे जण ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडशी थोडंसं कन्फ्यूज होतात. तर ऑइल इंडिया लिमिटेड ही एक नवरत्न कंपनी आणि ONGC ही एक महारथन कंपनी आहे. अशा वेगवेगळ्या 14 नवरत्न कंपनी आहेत. त्याच्यामध्ये कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येईल, इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड सुद्धा आहे, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड सुद्धा येईल, जे हेलिकॉप्टर बनवण्याचं काम करते, नॅशनल अल्युमिनियम कंपनी सुद्धा येईल. त्यानंतर आपली MTNL सुद्धा याच्यामध्येच येते, महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड, आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर अशा बऱ्याचशा कंपन्या नवरत्नमध्ये येतात. एकूण 14 आहेत. 14च्या 14 नावं तुम्ही पाठ करू शकता. माझे जेवढे लक्षात आहेत तेवढे मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे, तर यावरून तुम्हाला ऍटलिस्ट या क्वेश्चनचा आन्सर समजलं असेल की यापैकी कुठली कंपनी महारथन कंपनी आहे विचारले, तर या सगळ्याच्या सगळ्या महारथन कंपन्या आहेत. HPCL मध्ये कन्फ्युजन होत असेल, पण हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही सुद्धा एक महारथन कंपनी आहे. तर आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. आय होप या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला महारथन, नवरत्न किंवा महारथनचा क्रायटेरिया समजलाय. याची काही महत्वाची जी BSNL रिलेटेड जी अपडेट आहे, BSNL MTNL रिलेटेड, तर ती सुद्धा तुम्हाला समजली. आणि MTNL ही एक आपली नवरत्न कंपनी आहे, तर म्हणून अशा प्रकारचा क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके, अशाच आपण पुढच्या महत्वाच्या न्यूजकडे वळू. सिक्कीम राज्यातल्या मिरचीला GI टॅग देण्यात आलाय. GI म्हणजे काय, तर जॉग्राफिकल इंडिकेटर. हा टॅग सिक्कीमच्या मिरचीला देण्यात आलाय. सिक्कीमची एक वेगळ्या प्रकारची मिरची आहे, जिला डेल खुर्सानी असं म्हटलं जातं. थोडं सोपं आहे लक्षात ठेवायला. डेलचे लॅपटॉप असतात, पण स्पेलिंग वेगळं आहे. बरं, स्पेलिंग इथं DALLE आहे. तर डेल खुर्सानी, तर ही जी एक सिक्कीम मधली मिरची आहे, तर या मिरचीला GI टॅग देण्यात आलाय. भौगोलिक संकेत ज्यावेळेस दिला जातो, भौगोलिक मानांकन ज्यावेळेस दिलं जातं, तर ती त्या वस्तूची इंटरनॅशनल व्हॅल्यू किंवा त्या प्रदेशासाठीचं एक चांगला एक फायनान्शियल व्हॅल्यू वाढवून ठेवणारी गोष्ट असते. त्या भौगोलिक स्थानामध्ये एक नवीन प्रकारच्या रोजगार निर्मितीच्या संधी मिळू शकतात, आणि त्या एखाद्या वस्तूची किंमत किंवा वस्तू जी आहे तर ती त्या ठिकाणाचे अट्रॅक्शन सुद्धा असते. तर बऱ्याचशा गोष्टी या GI टॅगमुळे शक्य होतात. तर असाच GI टॅग हा रिसेंटली सिक्कीमच्या मिरचीला देण्यात आलाय. तर त्या रिलेटेडच आपण बरीचशी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर असाच एक इंटरेस्टिंग क्वेश्चन तुम्हाला इथं दिलाय. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? रसगुल्ला डॅश ओडिशा.
म्हणजे इथं एक पर्टिक्युलर त्या क्षेत्रामधला कुठला प्रोडक्ट आहे की ज्याला जीआय टॅग दिलाय, तर अशा प्रकारच्या इथं जोड्या दिलेल्या आहेत. शॉर्टमध्ये क्वेश्चन लिहिलाय, थोडंसं तुम्ही समजून घ्या. तुम्ही लोक सगळे स्मार्ट आहात, थोडं तुम्हाला पटपट समजून येईल. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? तर अ आहे रसगुल्ला ओडिशा, ब आहे हमरम मिझोराम, आणि क आहे कंदागी साडी तामिळनाडू. तर याच्यापैकी अशी कुठली तरी एक अयोग्य जोडी असेल की ज्या जोडी म्हणजे ते पर्टिक्युलर राज्य आणि तो जीआय टॅग असलेला पदार्थ किंवा प्रोडक्ट ते मॅच होत नाहीये. अशी एखादी जोडी जर असेल तर तुम्हाला आन्सर त्याचं यायला पाहिजे. आपण सुद्धा या क्वेश्चनला ट्राय करूयात सॉल्व्ह करण्यासाठी. पण असे क्वेश्चन तुम्ही एक्झामसाठी एक्सपेक्ट करू शकता. एमपीएससी असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला थोडे जीआय टॅग वरती बरेचसे क्वेश्चन येतात. तर जीआय टॅग संदर्भात आपण सिक्कीमला जो टॅग मिळालाय तो आपण व्यवस्थितपणे जाणून घेऊ. सिक्कीमच्या मिरचीला जीआय टॅग मिळालाय ना, तर तो व्यवस्थितपणे बघून घेऊ. ठीक आहे. तर सिक्कीमची मिरची कुठली आहे? फर्स्ट ऑफ ऑल त्याचं नाव लक्षात ठेवा. डेल खुर्साणी असं त्या मिरचीचं नाव आहे. तर याला जीआय टॅग दिलाय. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने प्रकाशित केलं आणि त्यानुसार भौगोलिक संकेत कुठल्या कुठल्या पदार्थांना देण्यात आले त्याचं एक जर्नल प्रकाशित करण्यात आलं आणि त्यामध्ये सिक्कीमच्या मिरचीचा उल्लेख आहे. ही मिरची 1 लाख ते 3.5 लाख SHU तर या श्रेणीमध्ये ठरवली आहे. आता SHU म्हणजे काय हा तुमच्या मनामध्ये प्रश्न यायलाच पाहिजे. उगाच पाठ करायचं म्हणून ऐकू नका. SHU म्हणजे काय? तर हे एक युनिट आहे जे की तिखट चव मोजण्यासाठी वापरलं जातं. ओके, म्हणजे तिखटपणा त्या पदार्थामध्ये किती आहे, त्या मिरचीमध्ये किती आहे, तर हे जर मोजायचं असेल तर असं थोडी आहे की लय तिखट आहे, गोड आहे, जरा कमी तिखट आहे असं बोलून थोडी चालणार आहे. त्याचं काहीतरी युनिट मेजरमेंटसाठी ठरवलं पाहिजे ना. तर सिक्कीमची ही मिरची 1 लाख ते 3.5 लाख SHU तर या श्रेणीमध्ये मोडली जाते. SHU चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवू शकता. यालाच स्कॉव्हिल हिट युनिट असं म्हटलं जातं. स्कॉव्हिल हिट युनिट. ठीक आहे, म्हणजे किती तुम्हाला हिट होतंय किंवा किती तिखट लागतंय तर यासाठीचं एक मेजरमेंट युनिट आहे, ते म्हणजे SHU. ओके, तर या मिरचीला किती कॅटेगरीमध्ये ठेवलंय, कुठल्या श्रेणीमध्ये ठेवलंय, किती तिखट प्रमाणाच्या श्रेणीमध्ये ठेवलंय हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. विशेष म्हणजे ना, सिक्कीमसाठी मिळणाऱ्या जीआय मानांकनाचं हे फक्त 3रं उत्पादन आहे. सिक्कीमचं यापूर्वीची वेलची आणि दार्जिलिंग चहा तर यांना सुद्धा जीआय टॅग मिळालाय. सिक्कीमचं हे मी फक्त 3रं उत्पादन असं यासाठी म्हणतोय कारण भरपूर सारे राज्य आहेत की ज्यांच्या वेगवेगळ्या पदार्थांना जीआय मानांकन मिळतात आणि सिक्कीममध्ये सुद्धा भरपूर असे युनिक पदार्थ आहेत की जे फक्त सिक्कीममध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर ठीक आहे, हे फक्त 3रं त्यांचं उत्पादन होतं. पण मागचे 2 कुठले आहेत ह्यावरती क्वेश्चन बनेल. तर सिक्कीमची वेलची आणि सिक्कीमचा दार्जिलिंगचा चहा जो आहे तर यांना ऑलरेडी जीआय टॅग मिळालेला आहे आणि सिक्कीमचं हे 3रं उत्पादन आहे म्हणजे सिक्कीमची ही मिरची की जिला जीआय मानांकन दिलं जात आहे. ठीक आहे. चेरीच्या आकाराची ही एक लाल मिरची असते, छोटीशीच असते चेरीच्या आकाराची आणि तिला आपण वेगवेगळ्या सॉसेसमध्ये सुद्धा वापरतो. म्हणजे आपण जे मोमो वगैरे बनवतात ना, मोमोसाठी जे सॉस असतात तर त्यामध्ये हिचा वापर केला जातो. लोणचं म्हणून सुद्धा ही मिरची बनवतात. पेस्ट बनवण्यासाठी हिचा वापर केला जातो. तर अतिशय म्हणजे टेस्टी अशी मिरची आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ऑलरेडी खात आलोय. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला माहिती नसेल. ठीक आहे, मला पण माहिती नव्हतं. आणि हे जीआय मानांकन हे देशामध्ये भारत सरकारच्या अंतर्गत दिले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा संस्था आहेत की ज्यामार्फत जीआय टॅग दिला जातो. तर भारत सरकार अंतर्गत जे जीआय टॅग दिले जातात तर त्याला त्या वस्तूचा उत्पादनाचा दर्जानुसार किंवा गुणवत्तेनुसार ते मानांकन दिले जातात. त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करावं लागतं आणि हे मानांकन हे औद्योगिक धोरण व प्रोत्साहन या विभागाअंतर्गत दिले जातात. केंद्र सरकारचा जो विभाग आहे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन तर या विभागाअंतर्गत हे मानांकन जारी केले जातात. ठीक आहे. हे मानांकन एक प्रकारचं चिन्ह असतं आणि त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे ते एक निर्देश करतं की हे पर्टिक्युलर जे उत्पादन आहे तर ते या ठिकाणचं आहे. तर त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती बाजारपेठेमध्ये त्याची मागणी सुद्धा वाढते. ठीक आहे. तर आपल्या देशामध्ये भरपूर सारे उत्पादनं आहेत ज्याला भौगोलिक मानांकन मिळालेत. तर माझा तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून एक छोटासा क्वेश्चन आहे, थोडं होमवर्क करा की महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या एकूण 5 पदार्थांची किंवा 5 उत्पादनांची तुम्ही नावं कमेंट करून कळवा की ज्यांना जीआय मानांकन मिळालंय. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये 5 तुम्हाला आरामात सापडतील. तुम्हीच बघा तुमच्या आजूबाजूच्या किंवा तुमच्या गावामधलं किंवा तुमच्या जिल्ह्यामधला एखादा पदार्थ असेल की ज्याला मानांकन मिळालंय. ओके, आपण या क्वेश्चनकडे येऊयात. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? रसगुल्ला. रसगुल्ला म्हणलं की लगेच वेस्ट बेंगॉल आठवतो.
तर मित्रांनो, ओडिशाच्या रसगुल्ल्याला सुद्धा GI टॅग देण्यात आलेला आहे. तर ही जोडी सुद्धा बरोबर आहे. हमरम हे एक मिझोराममधलं एक हँडलूम प्रकार आहे, म्हणजे एक कापड तुम्ही म्हणू शकता की जे बनवलं जातं, अगदी हाताने विणलं जातं. तर ते मिझोराममधलंच आहे. तर हे सुद्धा पेअर योग्य आहे. आणि कंदागी साडी तमिळनाडूमधलीच आहे. तुम्ही भरपूर साऱ्या साऊथ मूव्हीजमध्ये बघितलं असेल, जर नीट ऑब्झर्व केलं असेल ना, तर तामिळनाडूचे जे मूव्हीज आहेत, ज्यावेळेस चेक्सच्या साड्या असतात ना, छोटे छोटे चेक्स असतात बघा, चौकोन केलेले असतात, बऱ्याचशा मूव्हीजमध्ये यूज केली जाते. तर कंदानगी साडी ही तामिळनाडूचीच आहे. तर ब क तिन्ही जोड्या योग्य आहेत. अयोग्य जोडी शोधायची होती, एकही नाही. पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा आन्सर राहील. ओके, तर कन्फ्यूज करणारा क्वेश्चन होताच. तर अशा प्रकारचं कन्फ्युजन तुमचं एक्झाममध्ये व्हायला नको, त्यासाठी GI मानांकन ऑलरेडी व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवरती भरपूर सारे त्या रिलेटेड लेक्चर्स आहेत. प्लीज बघा. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे मानांकन दिले जातात त्याविषयी बरेचसे लेक्चर्स तुम्हाला मिळून जातील. तर नक्की न चुकता ते बघा. या लेक्चरमधून तुम्हाला ॲटलिस्ट सिक्कीमच्या डेल खुर्साणाची माहिती समजली, सिक्कीमच्या मिरचीविषयी माहिती समजली, हीच एक अपेक्षा. अशाच आपण पुढच्या एका इंटरेस्टिंग न्यूजकडे येऊ. भारतातल्या कापसाला सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे सर्वप्रथमच ब्रँड आणि लोगो देण्यात आला आहे. तुम्हाला प्रश्न पडलाय ना की कापसाला कशा प्रकारचा ब्रँड दिला, लोगो दिलाय. तर या ब्रँड किंवा लोगोचं अनावरण हे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून करण्यात आलं. आणि हे जागतिक कापूस दिनी हे अनावरण करण्यात आलं आहे. आता एक्झामसाठी जागतिक कापूस दिन कधी असतो आणि कितव्यांदा साजरा करण्यात आला, अशा बऱ्याचशा मुद्द्यांवरती क्वेश्चन बनतील. आणि आपला जो कापूस आहे ना, तर जागतिक बाजारामध्ये आपल्या कापसाला कस्तुरी सूत असं म्हणण्यात येतंय, तसं नाव देण्यात आलंय. तर भरपूर सारी क्वालिटी इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याआधी तुम्हाला इथं एक क्वेश्चन मेन्शन केला आहे, खालीलपैकी कापसांसंदर्भात योग्य विधान कोणते. तर कापसा रिलेटेडच आहेत, म्हणजे जॉग्रफी रिलेटेड आहे की पिकासंदर्भात आपल्याला जॉग्रफीमध्ये क्वेश्चन येतात ना. अविधान आहे की जगाच्या सेंद्रिय कापसापैकी 51% उत्पादन भारतात होते. सेंद्रिय कापूस हा शब्द महत्वाचा आहे. ब, भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि क, 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. तर डिफिकल्ट दिलाय क्वेश्चन. जर तुमच्याकडे पूर्ण नॉलेज असेल, जॉग्रफीचं सुद्धा नॉलेज, आणि या प्रमुख ज्या तारखा असतात करंट अफेअरमध्ये येणाऱ्या, तर त्याचं जर नॉलेज असेल तरच तुम्हाला तो क्वेश्चन अटेंड करता येईल. बघूया, क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लेक्चरच्या शेवटी तरी सांगता येईलच. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा चर्चेत कुठून आलाय मुद्दा तो बघू. तर भारतातल्या कापसाला सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे सगळ्यात पहिलीच वेळ अशी ब्रँड आणि लोगो देण्यात आला. ब्रँड म्हणजे काय, तर जागतिक कापूस बाजारामध्ये भारताच्या कापसाला कस्तुरी सूत असं म्हणण्यात येईल, अशी ओळख असणार आहे. आणि भारताच्या कापसासाठी ब्रँड आणि लोगो देण्याचं काम, अनावरण हे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केलं. आणि हे काम त्यांनी जागतिक कापूस दिनी केलंय, जो की असतो 7 ऑक्टोबरला. ओके, तर 7 ऑक्टोबरला एक ऑनलाईन कॉन्फरन्सच्या माध्यमातून या लोगोचं अनावरण करण्यात आलं. आणि हा दुसराच जागतिक कापूस दिन होता. ओके, तर याआधी याची सुरुवात ही 2019 मध्ये झाली. 7 ऑक्टोबर हा जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो. कस्तुरी कापूस हा अगदी शुभ्र पांढरा असतो, एकदम त्याच्यावरती चमक असते, मुलायमपणा असतो. त्याचबरोबर तो क्वालिटीच्या पॅरामीटरमध्ये सगळ्यात उच्च क्वालिटीचा मानला जातो. आणि असं वेगळेपण हे भारताच्या कापसाची ओळख आहे. ठीक आहे, तर अतिशय आपल्यासाठी एक प्राऊड आहे की भारतामध्ये या प्रकारचा कस्तुरी कापूस आपल्या देशामध्ये उत्पादन केला जातोय. आणि या प्रसंगी बोलताना स्मृती इराणी सुद्धा म्हटल्या की भारतीय कापसासाठी हा बहुप्रतिष्ठित क्षण आहे की आज भारतीय कापसाला ब्रँड आणि लोगो देण्यात आला आहे. ओके, तर तुम्हाला चर्चेतला मुद्दा समजला असेल अशी एक अपेक्षा. आपण इतर भरपूर सारी माहिती कापसाबद्दलची जाणून घेऊ. कापसाबद्दल जर एक वैशिष्ट्य तुम्हाला जर सांगितलं ना, तर भारतात जवळपास 60 लाख शेतकरी त्यांचं पूर्ण जीवन हे कापसावरती आधारित आहे. म्हणजे कापूस हा त्यांच्या उपजीविकेचं साधन बनलेलं आहे. तर भारतात 60 लाख शेतकरी कापसाचं उत्पादन करतात. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कापूस हे एक व्यापारी पीक म्हणून बघितलं जातं. भारतामध्ये जर बघितलं तर भारतात कापूस उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
आणि जगातलं सगळ्यात जास्त कापूस सुद्धा भारतामध्येच वापरलं जातं. ओके, म्हणजे प्रोड्युसरमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे, कन्झम्पशनमध्ये आपण पहिल्या क्रमांकावरती आहोत. जगातला सर्वात मोठा कापसाचा ग्राहक तो म्हणजे भारत. जागतिक कापसापैकी जवळपास 23% कापसाचं उत्पादन हे भारतामध्येच होतं. आणि हे तर झालं नॉर्मल कापूस, तर त्याचं आपलं 23% उत्पादन आपल्या देशामध्ये भारतामध्येच होते. जगाच्या एकूण कापसापैकी 23% उत्पादन. आणि जर सेंद्रिय कापूस जर बघितला तर जगाच्या एकूण सेंद्रिय कापसाच्या उत्पादनापैकी 51% उत्पादन हे भारतामध्ये होतं. ठीक आहे. आणि आपल्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून असं जाहीर करण्यात आलंय की एपेडाच्या माध्यमातून आता आपल्या कापसाच्या वेगवेगळ्या दर्जानुसार सर्टिफिकेट दिले जातील. म्हणजे आता एपेडा म्हणजे काय, ॲग्रिकल्चरल अँड प्रोसिडेड फूड प्रोडक्शन एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे, म्हणजे ही एक अशी संस्था आहे की ज्याच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर प्रोडक्टचं रेग्युलेशन केलं जातं, ॲग्रिकल्चरल अँड प्रोसिडेड फूड प्रोडक्शन एक्सपोर्ट करण्यासाठी म्हणून. आणि एपेडाच्याच माध्यमातून जो सेंद्रिय कापूस असणार आहे ना, तर त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया नाही आहे. म्हणजे प्रक्रिया विहित अगदी त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल, ज्या माध्यमातून जो मागणी पुरवठ्याची जी साखळी असणार आहे तर ती व्यवस्थित आणि अगदी फास्ट सुरू राहील. ओके. आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर यांच्या काही महत्त्वाच्या योजना सुद्धा आहेत. तर जसं की CCI त्याला म्हटलं जातं, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर शेतकऱ्यांसाठी कापसासाठी आत्तापर्यंतची सर्वाधिक किमान आधारभूत किंमत सुद्धा दिली जाईल. CCIने 430 कापूस केंद्र देशभरामध्ये उघडलीत आणि शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने त्यांचा कापूस घेतल्यानंतर 72 तासांच्या आतमध्ये पैसे सुद्धा दिले जात आहेत. आणि यासाठी त्यांनी एक ॲप सुद्धा बनवलंय, कॉट ॲली असं त्या ॲपचं नाव आहे, मोबाईल ॲप्लिकेशनचं नाव आहे कॉट ॲली, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाविषयी माहिती दिली जाते, पिकाची स्थिती काय आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, उत्तम शेतीविषयी माहिती देण्यासाठी म्हणूनचं हे एक ॲप आहे, तर जे की CCI कडून डेव्हलप करण्यात आलं आहे. ओके, तर एवढी सगळी माहिती तुम्ही CCI बद्दल पण लक्षात ठेवा. भारतामध्ये कापसाचं उत्पादन किती होतं हे मुद्दे आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या पिकांच्या अंतर्गत जॉग्रफीमध्ये विचारले जातात. ठीक आहे. आणि CCI जे आहे ना, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर यांचं मुख्यालय आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे, मुंबईमध्ये. तर हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर आपण जो सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता त्याच्या आन्सरकडे येऊ, की खालीलपैकी कापसासंदर्भात योग्य विधानं कुठली. तर आय थिंक तिन्ही विधानं योग्य आहेत. जर तुम्ही लेक्चर व्यवस्थितपणे बघितलं असेल तर तुम्हाला सुद्धा आन्सर देता येईल की जगाच्या सेंद्रिय कापसापैकी एकूण जे उत्पादन आहे तर ते भारतामध्ये जवळपास 51% भारतामध्येच होतं. ब विधान पण योग्यच आहे की भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि आपण 7 ऑक्टोबर तर बघितलं की जागतिक कापूस दिन असतो. आणि यावर्षीचं सेलिब्रेशन तर खूप खास होतं की भारताच्या कापसासाठी एक लोगो, एक ब्रँड सुद्धा इनॉग्रेट करण्यात आला, त्याचं अनावरण झालं. तर एवढी माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितली आहे. आय होप तुम्हाला ही व्यवस्थितपणे लक्षात राहीलच. ठीक आहे. अशाच आपण पुढच्या एका इंटरेस्टिंग न्यूजकडे येऊ. भारतात 8 वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅगचं मानांकन देण्यात आलंय, ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा देण्यात आला. तर ती 8 समुद्र किनारी कुठले कुठले आहेत, किनारी प्रदेश कुठले कुठले आहेत, ब्ल्यू फ्लॅग मानांकन किंवा ब्ल्यू फ्लॅग दर्जा नेमका काय असतो, कुणाकडून दिला जातो, आणि नेमकी भारताची सागरी सीमा कशी आहे, तर याविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्याआधी तुमच्या सगळ्यांसाठी एक सिंपल क्वेश्चन दिलाय, ज्याचा आन्सर तुम्ही सगळेच अगदी करेक्ट द्यालच. भारताला एकूण 7,516 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. त्यापैकी मुख्य भूमी व बेटांसाठी किती आहे. म्हणजे मुख्य भूमी म्हणजे आपले एकूण जे राज्य आहेत सलगचे, तर यांच्या आजूबाजूला किती किलोमीटरची सागरी सीमा आहे, आणि बेटांसाठी म्हणजे अंदमान, लक्षद्वीप हे जे बेट आहेत तर यांच्या भोवती किती किलोमीटरची सागरी सीमा आहे. तर इथं पर्याय सुद्धा दिलेत, 7,516 तर एकूण किनारपट्टी आपल्या देशाची. तर ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून देता येईल. किंवा जर तुमचं जॉग्रफी पक्का आहे, तुम्ही प्रॉपर अभ्यास केला आहे, विजन स्टडीवरती खूप क्वालिटी इन्फॉर्मेशन जॉग्रफी रिलेटेड आहे, तर जर तुम्ही ते अभ्यासले असाल, कुठल्या ना कुठल्या कोर्समध्ये जर तुम्ही असाल, तर नक्कीच या क्वेश्चनचा आन्सर देता येईलच. तर आपण पहिल्यांदा जो मुख्य मुद्दा चर्चेमध्ये त्याकडे येऊ. जगातल्या अत्यंत स्वच्छ, पर्यावरण स्नेही आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा असलेल्याच सागरी किनाऱ्यांना किंवा समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग हा दर्जा दिला जातो. आणि भारतात आत्तापर्यंत 8 समुद्र किनारे आहेत की ज्यांना ब्ल्यू फ्लॅगचं मानांकन देण्यात आलं. ओके,
तर भारताच्या तुलनेनुसार भारताची जर एकूण भूसीमा सागरी सीमा जर बघितली जी की 7,516 किलोमीटरची आहे, तर या तुलनेमध्ये फक्त 8 समुद्र किनाऱ्यांना हे मानांकन मिळालं. तर हे तर म्हणजे भारताच्या स्टँडर्डला मॅच होणार नाहीये. आता भारताच्या स्टँडर्डला म्हणण्यापेक्षा भारताच्या सीमेच्या लांबीला हे मॅच करणारं नाहीये. स्टँडर्ड तर आपल्याला माहिती आहे आपण किती स्वच्छता प्रेमी आहोत. आता हे आपल्याला सांगायची काही वेगळी गरज नाहीये. पण ठीक आहे की ॲटलिस्ट 8 तरी समुद्र किनाऱ्यांना हे मानांकन मिळालंय. पण हे 8च्या ऐवजी ॲटलिस्ट 80 किंवा 100-150 तरी पाहिजे होताच. बट ठीक आहे, आपण या न्यूजकडे तर पहिल्यांदा येऊ. कर्नाटकच्या 2 समुद्र किनाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश होतोय. फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन, तर या संस्थेकडून ब्ल्यू फ्लॅगचे मानांकन दिले जातात. 8 भारतीय किनाऱ्यांना अशा प्रकारचं मानांकन मिळालंय. ते 8 किनारे कुठले कुठले आहेत, तर शिवराजपूर आहे गुजरातमधलं, घोगला आहे दीवमधलं, कासारकोड आणि पदुबिद्री, तर ही 2 ठिकाणं आहेत कर्नाटकमधली. पदुबिद्रीचा मे बी माझ्याकडून प्रोनाऊन्स चुकू शकतो, तर तुम्ही थोडंसं क्रॉस चेक करा. केरळमधलं एक ठिकाण आहे कप्पड, हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे केरळमधलं. म्हणजे केरळमधलं ऑफकोर्स की ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळाले म्हटल्यावर तिथं तेवढं स्वच्छ नीट अँड क्लीन असेल. आंतरराष्ट्रीय पातळीच्या तिथं सुविधा सुद्धा आहेत. ऋषिकोंडा जे की आंध्र प्रदेशमध्ये येईल, आणि गोल्डन जे की ओडिशामध्ये आहे, आणि राधानगर अंदमानमधलं. तर राधानगर तर वन ऑफ फेवरेट आहे माझं. आय होप तुम्ही सुद्धा कधी ना कधी तिथं जाल, बघाल ते. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आपण म्हणू शकतो त्यांना. तर असे 8 वेगवेगळे समुद्र किनारे आहेत की ज्यांना ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा देण्यात येतोय. तर चांगली गोष्ट आहे भारतासाठी. जगामध्ये ना एकूण 4,664 असे समुद्र किनाऱ्यांचा समावेश होतो की ज्यांना ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा देण्यात आला आहे. नंबर किती आहे हा? 4,664. भारतामध्ये किती आहेत? फक्त 8. ठीक आहे. स्पेनमध्ये सगळ्यात जास्त आहेत. म्हणजे स्पेनमधले जे समुद्र किनारे आहेत की ज्यांना सगळ्यात जास्त ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळाले, तर तो देश आहे स्पेन. भारतात आपले समुद्र किनारे स्वच्छ राहण्यासाठी तिथलचं पर्यटनाला अधिक सुविधा मिळाव्या, चालना मिळावी, तर यासाठी म्हणून हे जे 8 मानांकन मिळाले, तर ते एक यशस्वी पाऊल आहे की त्यामुळे ॲटलिस्ट भारताच्या इतर समुद्र किनाऱ्यांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळेल. इतर राज्यांमधले, मग इथं तर महाराष्ट्रामधले एक पण नाही आहे, तर आपल्या रत्नागिरीमध्ये सुद्धा भरपूर आहेत, मात्र तिथं प्रदूषण आहे किंवा सुविधा तेवढ्या नाही आहेत. तर ठीक आहे, हे एक चांगलं पाऊल आहे की ज्या माध्यमातून इतर प्रदेशांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळेल. ओके. ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा मिळवणारे जे समुद्र किनारे असतात ना, तर ते पूर्णपणे प्लास्टिक मुक्त असतात. कचरा तिथं अजिबात नसतो. तिथं आंतरराष्ट्रीय पातळीच्या सुविधा असतात. पिण्याचं पाणी तिथं एक मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतं. तर या सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने विचार करून या संस्थेकडून, म्हणजेच द फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन, या संस्थेकडून हे मानांकन दिले जातात. ठीक आहे. आणि ही जी संस्था आहे त्याला FEE म्हटलं जातं, फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन. तर या संस्थेचं हेड ऑफिस कोपनहेगनमध्ये आहे. डेन्मार्कमध्ये येईल हे कोपनहेगन. तर या शहरामध्ये याचं हेड ऑफिस आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला माहिती असावा. ज्यावेळेस यांनी यादी प्रकाशित केली ना, तर भारतातले 8 होतेच, आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन 50 वेगवेगळ्या देशांचा त्यांनी अभ्यास केला होता. तर त्यापैकी भारतातले 8 जे काही समुद्र किनारे आहेत त्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन दिलं. ठीक आहे. म्हणजे अशी ही संस्था जी आहे तर ती 50 वेगवेगळ्या देशांच्या समुद्र किनाऱ्यांवरती अभ्यास करण्याचं काम करते. त्यानुसार मानांकन दिले जातात. ओके. तर एवढी माहिती तुम्हाला ब्ल्यू फ्लॅग मानांकन आणि भारतातल्या 8 समुद्र किनाऱ्यांविषयी असायला पाहिजे. जॉग्राफी पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर थोडा हा पण मुद्दा बघूयात. क्वेश्चनच्या माध्यमातूनच थोडंसं समजून घेऊ की भारताला एकूण 7,516 किलोमीटरची सागरी भूसीमा आहे किंवा सागरी किनारपट्टी आहे. तर हे करेक्ट आहे. याच्यापैकी मुख्य भूमीला 5,422 किलोमीटर एवढी आहे, आणि 2,094 किलोमीटर एवढी बेटांच्या अवतीभोवतीची सागरी सीमा आहे. ठीक आहे. थोडीशी इतर माहिती सुद्धा आपण बघणार आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर तरी ॲटलिस्ट तुम्हाला समजलं की पर्याय क्रमांक 1 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. या व्यतिरिक्त इतर माहिती तुम्ही नोट डाऊन करू शकता. जसं की भारताचे एकूण 9 वेगवेगळे राज्य आहेत की ज्यांना या सागरी सीमा लाभलेल्या आहेत. जसं की गुजरात आहे, महाराष्ट्र, गोवा. आपण अगदी सिक्वेन्समध्ये चाललोय बरं. गुजरात, महाराष्ट्र, गोवा. आता महाराष्ट्र आणि गोवाला जो सागरी सीमा लाभली आहे त्याला आपण कोकण म्हणतो. ठीक आहे. कर्नाटक आणि केरला, तर याला मालाबार म्हणतात. कर्नाटक राज्य आणि केरला राज्याला जी सागरी सीमा लाभली आहे ना, तर त्याला मालाबार म्हणतात. आणि म्हणून आपण मालाबार एक्सरसाइज जी बघतो ना, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान होते, तर ही या रिजनमध्ये होते. कधी कधी वेस्ट बेंगॉलच्या रिजनमध्ये होते.
तर ॲक्च्युअलमध्ये भारत अमेरिका जपानची ज्यावेळेस पहिल्यांदा झाली होती तर ती या बॉर्डरवरती झाली होती, कर्नाटक केरला, तर इकडच्या किनाऱ्याला लगत झाली होती. तर या किनाऱ्याला आपण मालाबार म्हणतो आणि म्हणून या एक्सरसाइजचं नाव किंवा या नौदल सरावाचं नाव सुद्धा आपण मालाबार म्हणून ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर कर्नाटक आणि केरळची जी सागरी सीमा आहे त्याला मालाबार म्हणतात. आता तमिळनाडू राज्याला सुद्धा जी सागरी सीमा लाभलेली आहे ना त्याला सुद्धा इंटरेस्टिंग नाव आहे. त्याला कोरोमंडल असं म्हटलं जातं. कोरोमंडल सागरी सीमा किंवा कोरोमंडल कोस्ट असं म्हटलं जातं. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश जे बॉर्डर शेअर करतात, सागरी सीमा शेअर करतात, तर त्याला सुद्धा पयान घाट असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे थोडे फॅक्ट्स जे आहेत ना, तर जर तुमचा अभ्यास डीप असेल, थोडं अगदी मन लावून जर अभ्यास केला असेल, कधी गोष्टी वाचल्या असतील तर लक्षात राहून जातात. तर ज्या फॅक्ट्स मी तुम्हाला सांगतोय त्या ॲटलिस्ट नोट डाऊन करून ठेवा. केरळ आणि कर्नाटकला जी सागरी सीमा लाभली त्याला मालाबार म्हणतात. तामिळनाडू आंध्र प्रदेशला जी लाभली आहे त्याला आपण पायान घाट असं म्हणतो किंवा कोरोमंडल कोस्ट असं म्हटलं जातं. आणि आणखीन थोडं वरती आलं तर ओडिशा आणि वेस्ट बेंगॉल, तर या एकूण 9 राज्यांमध्ये आपण आपली सागरी क्षेत्र किंवा सागरी सीमा समुद्र किनारा हा शेअर करतोय. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त जे काही केंद्रशासित प्रदेश आणि बेटं जे आहे, जसं की बेटांमध्ये लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार, आणि या व्यतिरिक्त केंद्रशासित प्रदेशांमध्ये दमण दीव आणि पुडुचेरी, तर ह्या सगळ्या प्रदेशांमध्ये त्यांना सागरी सीमा लाभलेली आहे. ठीक आहे. आपला अंदमान निकोबार बेट कुठे आहे तर बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे आणि लक्षद्वीप बेट हे आपल्या अरेबिक सीमध्ये आहे, अरेबियन समुद्रामध्ये आहे. ठीक आहे. तर एवढे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. आणखीन एक फॅक्ट आहे की आपल्याला एकूण जसे 9 राज्य सापडलेत ना की जे सागरी सीमा किंवा त्यांना एक समुद्र किनारा लाभला आहे, तर तसेच 66 जिल्हे सुद्धा आहेत. मेनलँडला आपल्या 66 जिल्हे आहेत. ओके. आणि आपले जे समुद्र किनारे असतात ना तर त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात की काही समुद्र किनारे हे खडकाळ असतात, त्यांना रॉकी कोस्ट म्हटलं जातं. काही समुद्र किनाऱ्यावरती तुम्हाला एक मस्त रेती दिसणार आहे, त्याला सँडी बीच म्हटलं जातं. त्यानंतर काही ठिकाणी फक्त चिखल दिसल, म्हणजे मडी फ्लॅट असतात ते, तर मडी किंवा चिखली असे समुद्र किनारे असतात. मार्शी असतात, म्हणजे तिथं काही गवत सुद्धा येतं किंवा असं त्याच्यावरून आपण स्लिप होऊ शकतो, अशा प्रकारचं तिथं गवत पसरलेलं असतं. तर असे वेगवेगळे किनाऱ्यांचे प्रकार सुद्धा पडतात. तर भारतामध्ये अशा प्रकारांमधला सगळ्यात जास्त किनारी प्रदेश कुठल्या प्रकारामध्ये आढळतो तर तो आहे सँडी बीच. तर तो तुम्हाला गोव्याला बघायला मिळेल. आणि जर कोणी अंदमानला गेलं असेल ना तर तिथलचं राधानगर जे आहे, जे की या 8 समुद्र किनाऱ्यांमध्ये येईल की ज्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळालं, तर हे सुद्धा सँडी प्रकारामधलं आहे. सँडी म्हणजे काय, तिथं रेती आहे. तर भारतामध्ये जवळपास जेवढे काही आपल्याला सागरी सीमा लाभलेली आहे किंवा जे काही समुद्र किनारे आहेत त्यांच्यापैकी 43% समुद्र किनारे हे या सँडी बीच प्रकारामध्ये येतात. ओके. म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला जो किनारपट्टी लाभली आहे तर त्याच्यापैकी 43% ही सँडी प्रकाराची आहे. आणि मडी प्रकारामध्ये सुद्धा भरपूर मोठी किनारपट्टी आपली जवळपास 36%, ज्याचा वापर आपल्याला नीट करता येत नाही, म्हणजे पर्यटनासाठी सुद्धा होत नाही. त्याबरोबर माल वाहतूक करणारे जे जहाजं असतात तर तिथं बंदरं पण लागतात. नैसर्गिक निर्मित जर बंदरं असतील तर त्याचा माल वाहतुकीसाठी वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. तर मडी स्वरूपाचे असतात तर त्यांचा बंदर म्हणून सुद्धा वापर करता येत नाही. तर ती एक 36%चा आपला एक पोर्शन आहे की ज्याचा वापर आपण फक्त मग प्रयोग वगैरे करण्यासाठी करतो. जसं की व्हीलर आयलंडच्या आजूबाजूचा जी प्रदेश आहे तर तो मडी या प्रकारामध्ये येतो, म्हणजे मडी किनारपट्टी आहे तिथलची. तर आपण तिथून रॉकेट लॉन्चिंग वगैरेसाठी या ॲक्टिव्हिटीजसाठी आपण त्याचा वापर करतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं लक्ष द्या, कारण तुमचा जॉग्रफीचा अभ्यास किती नीट झाला आहे हे बारीक सारीक तुम्हाला बारकावे त्यातले माहिती आहेत का, तर थोडं डीप अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की एखादा मुद्दा वाचून झाला की झाला, आपल्याला जॉग्रफी सगळं येत आहे, तर असं नसतं. त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही डीप अभ्यास करत जाल तेवढा तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, जेणेकरून एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन आला तर तो तुम्हाला अटेंड करता येईल. ठीक आहे. तर ही जी माहिती तुम्ही बघितली आहे, या व्यतिरिक्त जो आपण क्वेश्चन घेतला, तर हे सगळं तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून समजलं असेल अशीच एक अपेक्षा. आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग न्यूजकडे वळू. हा जो तुम्हाला मॅप दिसतोय ना, तर या मॅपमध्ये भरपूर सारे समुद्र, छोटे छोटे समुद्र तुम्हाला दिसतील. रशियाचा मॅप आहे हा. रशियाच्या आजूबाजूला बरेचसे समुद्र आहेत, बरेचसे देश सुद्धा आहेत. याच्यामधला बॅरेंट सी तुम्हाला इथं दिसतोय. तर हा जो बॅरेंट सी आहे तर इथं रशियाकडून रिसंटलीच एक मिसाईल टेस्टिंग करण्यात आलं. तर या समुद्रामध्ये ते मिसाईल टेस्टिंग झालेलं आहे.
ज्या मिसाईलचा स्पीड हा 4.5 मिनिटामध्ये 450 किलोमीटर अंतर पार करणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 450 किलोमीटर अंतर फक्त आणि फक्त 4.5 मिनिटांमध्ये कव्हर केलं आहे. आवाजाच्या गतीपेक्षा सुद्धा जास्त स्पीड आहे याचा आणि ही मिसाईल जवळपास 8 मॅक तर या वेगाने ती प्रवास करते. तिची गती 8 मॅक एवढी आहे. तर अशा मिसाईलबद्दल आपण बरीचशी माहिती आज जाणून घेऊ आणि रशियाबद्दल सुद्धा माहिती ऑफकोर्स जाणून घेणार आहोत. रशियाकडून हे एक हायपरसॉनिक क्रूज मिसाईलचं टेस्टिंग करण्यात आलं आहे. त्याचं नाव सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. झिरकॉन असं त्या मिसाईलचं नाव आहे. म्हणजे प्रोनाऊन्स त्याचं झिरकॉन आहे, स्पेलिंग त्याचं ट्रिस्कॉन्स असं आहे. तर ठीक आहे, आपल्याला आता काही रशियन शिकत बसायचं नाही, पण रशियाच्या संदर्भाची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आज आपल्याला बघायची आहे. सुरुवात आपण एका क्वेश्चनपासून करू. खालीलपैकी काय खरे आहे? ओके, काय खरं आहे आणि काय खोटं आहे आपल्याला ते बघत बसायचं आहे. ठीक आहे, अ ब क त 3 विधानं दिलीत. अ आहे रशिया सर्वात मोठा हिरा उत्पादक आणि शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतील दुसरा देश आहे. ओके, म्हणजे रशिया हा हिरा उत्पादनामध्ये सगळ्यात मोठा आणि रशिया शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतला दुसरा देश आहे, दुसरा मोठा देश आहे. ब रशियामध्ये नैसर्गिक वायूंचा सर्वात मोठा साठा आणि कोळशामध्ये दुसरा क्रमांक आहे. म्हणजे सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा रशियामध्ये आणि कोळशाच्या उत्पादनामध्ये बघितलं नैसर्गिक कोळशामध्ये तर रशियाचा दुसरा क्रमांक लागतो असं ब विधानामध्ये दिलंय. आणि क रशिया कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे, म्हणजे तो विकतो कच्चं तेल आणि 40% निकेलचे साठे रशियामध्ये आहेत. तर प्रत्येक विधानामध्ये 2-2 फॅक्ट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. म्हणजे हे फक्त माहिती असून चालणार नाही की 40% निकेल रशियामध्ये सापडतं, हे सुद्धा माहिती पाहिजे की कच्च्या तेलाची निर्यात करणारा तो सर्वात मोठा निर्यातदार आहे का. तर ठीक आहे, असे टिपिकल क्वेश्चन आपल्याला UPSC मध्ये वगैरे दिसतात, ज्यामध्ये एकाच क्वेश्चनमध्ये 3-4 क्वेश्चन लपलेले असतात. तर या क्वेश्चनला आपण टॅकल करूयात. त्याआधी आपण रशियाने जे मिसाईल लॉन्च केलं त्याविषयी सगळी माहिती जाणून घेऊ. मुख्य मुद्दा आपला तोच आहे. रशियाने आपलं सर्वात शक्तिशाली असं हायपरसॉनिक क्रूज मिसाईल, ज्याचं नाव किंवा ज्याचा प्रोनाऊन्स असा जिरकॉन असा त्याचा प्रोनाऊन्स होतो, मात्र स्पेलिंगमध्ये त्याच्या टी आहे. ठीक आहे, झेड नाही आहे, पण जिरकॉन असा त्याचा प्रोनाऊन्स होतोय. हायपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे, ज्याबद्दलची माहिती रशियन सुरक्षा मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आली. या मिसाईलचं प्रशिक्षण बॅरेंट्स सागरामध्ये करण्यात आलंय आणि या मिसाईलचं टेस्टिंग करताना आवाजाच्या किंवा ध्वनीच्या वेगापेक्षा सुद्धा 8 पट वेगाने त्याचा मारा करण्यात आला. समुद्रामध्येच किंवा सागरामध्येच एक छोटंसं मार्क करण्यात आलं, गोल ठेवण्यात आलं आणि त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी याचा वापर केलाय आणि अगदी सक्सेसफुल टेस्टिंग झालं. आणि त्याबद्दल रशियाचे प्रेसिडेंट ते म्हणजे व्लादिमीर पुतीन यांनी त्याच्याबद्दल कौतुक सुद्धा केलेलं आहे. सुरक्षा मंत्रालयाच्या माहितीनुसार मिसाईलची रेंज जवळपास 450 किलोमीटर एवढी आहे, जे 450 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी फक्त 4.5 मिनिटं एवढा वेळ त्याला लागतोय. 28 किलोमीटर उंचीवरून ते उडू शकतं, 28 किलोमीटर उंचीवरून ते उडान करू शकतं, अशा प्रकारचं मिसाईल आहे. आणि 450 किलोमीटरपर्यंतचं अंतर ते अगदी लक्ष त्याचं अजिबात चुकणार नाही, वेग त्याचं जो काही गोल असणार ते अजिबात चुकणार नाही, अशा प्रकारचं मिसाईल. हे मिसाईलचा वेग हा 8 मॅक एवढा सांगितलेला आहे. मॅक म्हणजे काय की आपण ज्यावेळेस हवेपेक्षा जास्त वेगाने एखादी गोष्टीचा स्पीड कॅल्क्युलेट करतो तर त्यावेळेस आपण कंपॅरिझन मॅकमध्ये करतो. ठीक आहे, त्याचं एक युनिट येते. हायपरसॉनिक मिसाईलमध्ये जगात रशिया सगळ्यांपेक्षा पुढे आहे. रशिया आणि भारत यांनी तर ब्रह्मोस डेव्हलप केलं. तर ब्रह्मोस आपण ऑलरेडी भरपूर साऱ्या लेक्चर्समध्ये बघतो. ब्रह्मोसचा जे नाव आहे ते सुद्धा ब्रह्मपुत्रा आणि रशियामधली मॉस्को या 2 नद्यांच्या नावावरूनच ठेवण्यात आलं आहे आणि भारत आणि रशियाकडून ते डेव्हलप करण्यात आलेलं आहे. आणि असं सुद्धा म्हणण्यात येतं आहे की आपलं जे ब्रह्मोस मिसाईलचं सेकंड व्हर्जन जे येणार आहे ना, म्हणजे भारताचं ब्रह्मोस 2 जे असेल तर ते मिसाईल पूर्णपणे या जिरकॉनच्या टेक्नॉलॉजीवरती आधारित असेल. म्हणजे जिरकॉन एवढा आपण स्पीड वगैरे एक्सपेक्ट करू शकतो, तर ब्रह्मोस 2 मिसाईलमध्ये जिरकॉनची टेक्नॉलॉजी असेल. ठीक आहे, आणि साधारणतः मिसाईल बॅलिस्टिक स्वरूपाचं असतात. बॅलिस्टिक मिसाईलचा मार्ग ट्रॅक केला जातो आणि त्यामुळे शत्रू आधीच तयारीमध्ये राहू शकतात. मात्र हे जे मिसाईल आहे हायपरसॉनिक मिसाईल आहे, तर त्याच्यामुळे शत्रूला कुठल्याही प्रकारचा ट्रॅक राहणार नाही, शत्रू कुठलीही पूर्व तयारी करू शकणार नाही. अशा प्रकारचं एक हायपरसॉनिक वेपन सिस्टीम असलेलं एक मिसाईल आहे, ज्यामध्ये शत्रूला कुठल्याही प्रकारची माहिती डिटेक्ट करता येणार नाही आहे. ठीक आहे, याशिवाय याचा वेग सुद्धा हवेपेक्षा किंवा आवाजापेक्षा 8 पटीने जास्त आहे.
आणि याच्यामुळे याला आपण सुपरसॉनिक या कॅटेगरीमध्ये ठेवतोय. जगातल्या कुठल्याही मिसाईलपेक्षा हे मिसाईल अतिशय विकसित आहे आणि कुठल्याही प्रकारची अँटी मिसाईल टेक्नॉलॉजी या मिसाईलला अडवू शकणार नाहीये. म्हणजेच रशियाचं जे S-500 एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ना, तर ती सोडली तर कुठल्याही इतर अँटी मिसाईल सिस्टीमकडून ह्या मिसाईलला रोखता येणार नाहीये. ओके, S-500 आपण एअर डिफेन्स सिस्टीम, S-400 एअर डिफेन्स सिस्टीम ही आपण रशियाकडून घेतोय ऑलरेडी. मात्र S-500 एअर डिफेन्स सिस्टीम रशिया स्वतः यूज करतो आणि त्यांच्याकडे असलेल्या मिसाईल डिफेन्स सिस्टीम व्यतिरिक्त कुठलीही इतर मिसाईल डिफेन्स सिस्टीम या मिसाईलला रोखू शकणार नाहीये. ओके, आणि त्यामुळे सुद्धा ही मिसाईल सिस्टीम अतिशय घातक आहे, कारण कुठलीच डिफेन्स टेक्निक त्याच्यावरती काम करू शकत नाही किंवा त्याला रोखू शकत नाहीये. ठीक आहे, आणि आपण भारत आणि रशियाशी संदर्भात बोलतोय म्हणल्यावर आपल्याला भारत आणि रशियाच्या दरम्यान होणारे युद्ध अभ्यास सुद्धा माहिती असायला पाहिजेत. रिसेंटलीच एक सप्टेंबरमध्ये झाला होता. इंद्रा हा एक नौदल सराव आहे, नौदल अभ्यास आहे हा, ज्याची 11वी आवृत्ती नुकतीच पार पडली होती. 2 वर्षातून एकदा होणारा हा एक द्विवार्षिक सागरी सराव आहे आणि जो की भारतीय आणि रशियन नेव्हीच्या दरम्यान होतो. ठीक आहे, तर हा रिसेंटली चर्चेमध्ये होता, तर मुद्दा लक्षात असावा. या व्यतिरिक्त आपण लेक्चरमध्ये रशियाविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊ. रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. तुमच्या मनामध्ये ना रशियाबद्दल एक थोडं असं होत असेल की रशिया आपल्या आशियामध्ये येतो का युरोपमध्ये येतो. तर मित्रांनो, कुठला देश कोणत्या खंडामध्ये असेल हे ठरवण्याचं काम तिच्या राजधानीच्या माध्यमातून केलं जातं. जर तुम्ही रशिया हा देश आकाराने बघितला तर तो सगळ्यात मोठा देश आहे. एवढा मोठा देश आहे की त्याचा काही भाग आपण आशियामध्ये आहे म्हणतो, काही भाग युरोपमध्ये आहे असं म्हणतो, आणि युरेशिया म्हणणारे तर वेगळी जनता आहेच. तर रशियाची कॅपिटल जर बघितली मॉस्को, तर ती आहे युरोप या खंडामध्ये. तर म्हणून आपण असं म्हणू शकतो की रशिया खंड हा युरोपियन खंड आहे. ठीक आहे, तर आपल्या आशिया खंडामधला तर उत्तरेकडचा तो एक मोठा भाग आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातला सगळ्यात मोठा देश रशियाचं. जर आपण जॉग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर रशियाच्या आजूबाजूला महत्वाचे समुद्र येतात, छोटे छोटे समुद्र अतिशय महत्वाचे आहेत, जसे की ब्लॅक सी आहे, त्याच्यानंतर सी ऑफ ॲझॉव सुद्धा येईल, कॅस्पियन समुद्र सुद्धा रशियाच्याच बाजूला आहे, बॅरेंट समुद्र तर आपण बघितलं ज्याच्यामध्येच ऑलरेडी ह्या मिसाईलचं टेस्टिंग झालेलं आहे. तर हे सगळे समुद्र लक्षात ठेवायला पाहिजेत. रशियाच्या आजूबाजूचे जर देश तुम्ही बघाल तर रशियाच्या दक्षिणेला आपण जर बघितलं साऊथकडं तर उत्तर कोरिया येतो, चीन येतो, मंगोलिया आहे, अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान. तर हे सगळे देश रशियाच्या साऊथकडे आहेत, दक्षिणेकडे आहेत. आणि या व्यतिरिक्त आपण कॅस्पियन समुद्र बघितला आहे, काळा समुद्र बघितला, तर हे सुद्धा येतात. रशियाच्या पश्चिमेला रोमानिया येतं आणि हंगेरी, तर हे 2 महत्वाचे देश आहेत. त्याचबरोबर चेकोस्लोवाकिया, पोलंड, फिनलँड, नॉर्वे, तर हे सुद्धा देश हे रशियाच्या पूर्वेकडे येतात. ठीक आहे, चेकोस्लोवाकिया, पोलंड, फिनलँड आणि नॉर्वे. तर आणि रशियाची जी राजधानी ती म्हणजे मॉस्को, जी की रशियाचे सगळ्यात मोठं शहर आहे, आणि रशियाची करन्सी ती म्हणजे रुबल. आणि रशियाला युरोप आणि आशियामधल्या मिळून एकूण 14 देशांच्या सीमा सुद्धा लागून आहेत. ठीक आहे, तर किती देशांच्या सीमा लागून आहेत यावरती क्वेश्चन बनू शकतो. तर युरोप आणि आशियामधल्या 14 देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत. आणि जो आपण क्वेश्चन बघितला होता ना, तर त्यामध्ये आपल्याला रशियामधलं जे खनिज साठे आहेत तर याच्याविषयी थोडीशी माहिती मिळेल. खालीलपैकी काय खरे आहे विचारलंय. अ, ब, क 3 विधानं दिलीत. अ विधान, रशिया सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे. करेक्ट आहे. आपल्याला हिरा म्हणलं की जनरली साऊथ आफ्रिका वगैरे वाटेल, तर सगळ्यात जास्त हिऱ्याचं उत्पादन हे रशियामध्ये होतं आणि शस्त्राच्या निर्यातीमध्ये सुद्धा रशियाचा 2रा क्रमांक लागतो. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन माहितीच असायला पाहिजे. ब, रशियामध्ये नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा साठा आहे. यस, नैसर्गिक वायूंचा रशियामध्ये सगळ्यात मोठा साठा सापडलेला आहे किंवा साठा आहे, तर हे विधान योग्य आहे. कोळशामध्ये 2रा क्रमांक लागतो, हे सुद्धा विधान करेक्ट आहे. कोळशाच्या उत्पादनामध्ये किंवा साठ्यांमध्ये सुद्धा रशियाचा 2रा क्रमांक लागतो. आणि क, रशिया कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे आणि 40% निकेलचे साठे हे रशियामध्ये आहेत. तर यस, 40% निकेलचे साठे तर रशियामध्ये आहेतच. या व्यतिरिक्त रशियाची सध्याची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे तेलावरती आधारित आहे आणि जगातला तो सगळ्यात मोठा निर्यातदार बनला आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस तेलाच्या किमती कमी होतात
तर सगळ्यात जास्त लॉस सुद्धा रशियालाच होतो. तर त्याच्यामुळे आपलं जे आन्सर राहील ते म्हणजे सर्व विधानं खरी आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या क्वेश्चनचं आन्सर राहील. तर आय होप रशियाबद्दल आणि रशियाने केलेल्या या झेरकॉन या मिसाईलच्या हायपरसॉनिक क्रूज मिसाईलच्या चाचणीबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती समजली असणार आहे. तुम्हाला इतर काही वाचायची गरजच पडू नये, काही नोट्ससुद्धा काढायची गरज पडू नये. त्यामुळे अगदी डिटेलमध्ये सगळी माहिती सांगत राहतोय, फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐका. ओके. तर या लेक्चरमध्ये आपण रशियाबद्दलची माहिती आणि या सुपरसॉनिक हायपरसॉनिक मिसाईलबद्दलची माहिती सुद्धा जाणून घेतली आहे. अशाच आपण इंटरेस्टिंग पुढच्या टॉपिककडे वळू. भारतीय नौदलाकडून रिसंटलीच सागर कवच नावाचा 2 दिवसाचा किनारपट्टी सुरक्षा सराव घेण्यात आला आहे. तर या सागर कवच बद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. याचबरोबर भारतीय नौदलाने हा जो काही सागरी सराव केला तर तो कुठल्या किनारपट्टीवरती केला, म्हणजे एकूणच आपण भारतीय किनारपट्टीला थोडंसं रिवाईज करूयात. तर त्यासाठीच इथे एक क्वेश्चन सुद्धा दिला आहे. सागर कवच हा सराव भारतीय तटरक्षक दलासह भारतीय नौदलाकडून खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीवर करण्यात आला? तर 1 ओडिशा आणि पश्चिम बंगाल, 2 केरळ आणि कर्नाटक, 3 कोकण आणि 4 तामिळनाडू किनारपट्टी. यापैकी आपल्याला योग्य आन्सर द्यायचं आहे. इथं समजा क्वेश्चनमध्ये ना केरळ आणि कर्नाटकच्या ऐवजी मालाबार किनारपट्टी, कोकण किनारपट्टी, चौथा पर्याय असता कोरोमंडल किनारपट्टी, तरी तुम्हाला ते राज्य समजले पाहिजेत. आपण ऑलरेडी बघितलंय ते केरळ आणि कर्नाटकची जी काही राज्यांची जी काही सीमा आहे तर त्यांच्या सीमेला, सागरी सीमेला किंवा सागर किनारपट्टीला आपण मालाबार किनारपट्टी म्हणतो. तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीला आपण कोरोमंडल किनारपट्टी म्हणतो. ठीक आहे. तर असं जरी एक्झाममध्ये विचारलं कन्फ्यूज करायला, तरी तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. तर आपला जो काही मुख्य टॉपिक जो चर्चेमध्ये त्याकडे आपण वळू. भारतीय नौदलाच्या वतीने आणि भारतीय तटरक्षक दलासह त्या दोघांनी मिळून एक सराव केला. 2 दिवसाचा किनारपट्टी सुरक्षा सराव होता, ज्याला सागर कवच असं नाव देण्यात आलंय. भारतीय तटरक्षक दलासह नौदलाकडून हा सराव आयोजित केला जातो. यामध्ये किनारी प्रदेशामध्ये सुरक्षेचे नियंत्रण करणं, वेगवेगळे ऑपरेशन्स पार पाडणं, तर यासाठीचा हा वर्षातून 2दा होणारा सराव आहे. अर्धवार्षिकी एक्सरसाइज तुम्ही म्हणू शकता, म्हणजे वर्षातून ते 2दा आयोजित केली जाते. त्यामध्ये भारतीय नौदल आणि तटरक्षक दल असतं. तटरक्षक दलाव्यतिरिक्त जे आपलं IB आहे, इंटेलिजन्स ब्युरो जे आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आहे, इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जी आहे ती सुद्धा असते. सागरी प्रवर्तक शाखा सुद्धा असतात. मत्स्य व्यवसाय करणारे विभाग सुद्धा येतात. कोचीन शिपयार्ड असते आणि तटीय जिल्हा प्रशासन जे काही वेगवेगळे प्रदेश येतो, तर या सगळ्या संस्थांचा समावेश या सरावादरम्यान केला जातो. त्याच्यामुळे हा जो काही सराव आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला माहिती आहे की याच किनारपट्टींचा वापर करत आपल्यामध्ये जे वेगवेगळे टेररिस्ट अटॅक झाले होते, तर याच किनाऱ्यांवरतून ते आले होते. आपल्या सुरक्षामध्ये तिथं काहीतरी अभाव राहिला असेल, तर याचमुळं त्या घटना घडल्या. तर असे अटॅक परत होऊ नयेत त्यासाठी म्हणून वर्षातून 2दा अशा प्रकारच्या सरावांचं आयोजन केलं जातं. यावर्षी भारताचे जे काही कवच जे काही सराव आयोजित झाला होता, त्यामध्ये 50 टेहळणी करणाऱ्या जहाजांनी, म्हणजे गस्ती जहाज किंवा आपण त्यांना पेट्रोलिंग एअरक्राफ्ट म्हणतो, तर असे 50 वेगवेगळ्या तटरक्षक दलाची जहाजं होती आणि भारतीय नौदलाच्या 20 जहाजांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. तर विचार करा, किती मोठ्या प्रमाणावरती कंडक्ट केलेली एक्सरसाइज होती. सराव करताना 2 टीम बनवल्या होत्या. इंटरेस्टिंग आहे, थोडंसं ऐका. सराव करताना 2 टीम फॉर्म केल्या होत्या. भारतीय तटरक्षक दल आणि नौदल यांच्या संयुक्तपणे 2 टीम फॉर्म करण्यात आल्या. एका टीमला रेड असं नाव देण्यात आलं होतं. रेड म्हणजे अटॅक करण्यासाठी, आणि एक टीम होती ब्ल्यू म्हणजे डिफेन्स करण्यासाठी. तर रेडवाली जी टीम होती ना, तर तिचं काम होतं की किनारपट्टीच्या भागात घुसायचंय, म्हणजे ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ले झाले होते तर त्यांची नकल करण्यासाठी म्हणून रेड टीम बनवली होती, आणि ऑफकोर्स डिफेन्स करण्यासाठीची ब्ल्यू टीम होती. तर अशा प्रकारचा हा एक म्हणजे इंटरेस्टिंग पद्धतीचा सराव होता, ज्याच्यामध्ये रिअल कशा पद्धतीने टेररिस्ट अटॅक करू शकतात आणि त्यांना कशा पद्धतीने टॅकल करायचंय ते या टॅक्टिकवरती काम करण्यात आलं. आणि म्हणून वेगवेगळ्या इतर एजन्सी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत्या. ठीक आहे. इंडियन नेव्हीकडून आणि कोस्ट गार्डकडून हेलिकॉप्टर सुद्धा होते. काही आर्टिफिशियल एअर पॅड बनवण्यात आले होते की जिथं अचानक लँड करायचं असेल तर ते लँडिंग करता येईल. रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट होते. तर अशा वेगवेगळ्या इक्विपमेंटचा सुद्धा वापर याच्या माध्यमातून करण्यात आला. ठीक आहे. आणि वर्षातून 2दा सराव केला जातो, जेणेकरून आपल्या बॉर्डर्स या आणखीन सेफ राहतील. ठीक आहे.
आणि या सरावादरम्यान आपल्या नेव्हीचे चीफ ऑफ नेव्ही स्टाफ सुद्धा तिथं उपस्थित होते. त्यांचं नाव आहे ॲडमिरल करमवीर सिंग. ठीक आहे, आपण जो सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता त्याच्या उत्तराकडे आपण येऊ. सागर कवच हा भारतीय तटरक्षक दलासह भारतीय नौदलाकडून खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीवर करण्यात आलेला सराव आहे? त्याचा आन्सर आहे ते म्हणजे मालाबार. मालाबार किनारपट्टी म्हणजेच केरळ आणि कर्नाटक या राज्यांमधली जी किनारपट्टी आहे तर इथं याचा सराव आयोजित करण्यात आला होता. ओके, भारतीय सागरी किनारपट्टी हा इंडियन जॉग्रफीमधला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. जेवढं व्हॅल्यू तुम्ही इंडियन रिव्हर सिस्टीमला देता, म्हणजे भारतीय नदी प्रणाली जी आहे, त्यानंतर भारतीय पर्वतीय क्षेत्र असतील, उत्तरेकडे मैदानी प्रदेश असेल, पठारी प्रदेश असेल, तेवढंच महत्त्व तुम्ही किनारपट्टीच्या अभ्यासाला द्या. एक क्वेश्चन मी तुम्हाला साधा विचारतोय, त्याचं आन्सर तुम्ही कमेंट करून दाखवा की आपल्या भारतामध्ये जेवढे काही आपल्याला बंदर लाभलीत ना, तर एकूण सगळ्यात जास्त बंदर हे कोणत्या राज्यामध्ये आहेत आणि एकूण ते किती आहेत, संख्येने किती आहेत? तर हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून कळवा. मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. हे गुजरातला लाभलेले आहेत, गुजरात राज्याला, आणि एकूण 40 बंदरं आहेत. ठीक आहे, तर एकूण सगळ्यात जास्त कुठल्या राज्याला लाभलेत हे कमेंट करून कळवा. पुडुचेरीला 1 आहे, वेस्ट बेंगॉलला 1 आहे, ओडिशाला 2 आहेत, गोवामध्ये 5 अशी प्रमुख बंदर आहेत, पोर्ट्स आहेत. तर तसे सगळ्यात जास्त कुठल्या राज्यामध्ये आहेत? मेजर तर तुम्हाला माहितीच आहेत, मेजर एकूण 13च आहेत. जसं जवाहरलाल नेहरू पोर्ट असेल, म्हणजे नावाशेवा त्याचं आधीचं नाव होतं, आपल्या मुंबईमधलंच येते. त्याच्यानंतर मुंबई पोर्ट आहे जे की भारतातलं सगळ्यात मोठं आहे. त्याच्यानंतर विशाखापट्टणम आहे, चेन्नई आहे. तर असं एखादं राज्य आपल्या देशातलं सांगा की तिथं सगळ्यात जास्त पोर्ट आहेत आणि एकूण किती आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये त्याचा आन्सर देईन. ठीक आहे, तर आजच्या या सागर कवच सरावाच्या माध्यमातून जेवढी आपण इन्फॉर्मेशन बघितली आहे ती तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराच, कारण यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन बनतील. अशीच पुढची इंटरेस्टिंग न्यूज आपण बघू. वाईल्ड लाईफ वीक म्हणजेच वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान हा जो आठवडा असतो त्याला आपण वाईल्ड लाईफ वीक म्हणून साजरा करतो. मोहिमेचा जी काही थीम होती तर ती म्हणजे प्राणी जीवनचे संवर्धन करणे. तर अशी या मोहिमेची थीम होती किंवा वाईल्ड लाईफ वीकची थीम होती. 1952 मध्ये वन्यजीवांच्या जीवनाचं रक्षण करावं, तर अशा एका दीर्घ उद्दिष्टाने हा सप्ताह साजरा केला जातो. भारतीय वन्यजीव मंडळाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. तर एवढं काही तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी साजरा करण्यात येतो, 1 ते 8 ऑक्टोबर. आणि यावर्षी थीम काय होती, तर प्राणी जीवनाचे संवर्धन करणे. ठीक आहे, तर वाईल्ड लाईफ वीकबद्दल आपण बघितलं. असाच एक महत्त्वाचा दिवस आपण साजरा केला आहे 15 ऑक्टोबर रोजी. 15 ऑक्टोबर रोजी आपण जागतिक विद्यार्थी दिन साजरा करतो. युनायटेड नेशन्सकडून हा डे डिक्लेअर करण्यात आला आहे जागतिक विद्यार्थी दिन म्हणून. 2010 मध्ये युनायटेड नेशन्सच्या असेंब्लीमध्ये 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. 15 ऑक्टोबरच का? कारण 15 ऑक्टोबर हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जे की भारताचे माजी राष्ट्रपती होते, त्यांचा जन्मदिन असतो. आणि यांचा जन्मदिन अगदी सगळ्यांना स्मरणात राहावा आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, कारण ते एक स्टुडंट होते, ते स्वतःला लाईफ टाईम स्टुडंट समजत होते आणि विद्यार्थ्यांसोबतचं त्यांचं अटॅचमेंटच थोडं वेगळं होतं. तर म्हणून 2010 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून दरवर्षी 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन साजरा करायचा, तर ह्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार यावर्षी 15 ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अब्दुल कलाम यांच्या कर्तृत्वांचा, तसेच एक वैज्ञानिक आणि राजकीय कारकिर्दीत शिक्षक म्हणून त्यांनी जे काही त्यांची जी उत्कृष्ट कारकीर्द होती, कामगिरी होती, त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि यावर्षी 2020 मध्ये जागतिक विद्यार्थी दिनाची जी थीम होती ती म्हणजे लर्निंग फॉर पीपल, प्लॅनेट, प्रॉस्पेरिटी अँड पीस. कुणासाठी शिकतोय, तर लोकांसाठी, प्लॅनेटसाठी, प्रॉस्पेरिटीसाठी आणि पीससाठी. तर थीम सुद्धा इंटरेस्टिंग आहे, लक्षात राहून जाईल. थोडीशी माहिती आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी जाणून घेऊ. खरं तर 5-10 मिनिटांमध्ये त्यांच्याविषयी माहिती सांगणं एवढं काही त्यांचं जीवन छोटं नाही आहे. त्यांनी भरपूर कार्य केलं आहे आणि ऑफकोर्स त्यांना जितका वेळ आपण त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. पण आपण थोडक्यात त्यांच्याविषयीचं अगदी समराईज करून गोष्टी बघूयात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये झाला होता तामिळनाडूमधल्या रामेश्वर या ठिकाणी.
2002 ते 2007 या काळामध्ये ते भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. त्यांनी DRDO, इस्रो तर यामध्ये एरोनॉटिकल इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. भारताच्या लक्ष्यभेदी जे काही मिसाईल क्षेपणास्त्रची तंत्रज्ञान आहे तर ते विकसित करण्यामध्ये त्यांचं सगळ्यात महत्त्वाची भूमिका होती. 1998 मध्ये जी भारताची अणुचाचणी घेतली होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा लीडिंग रोल APJ अब्दुल कलामांचा होता. त्यांना भरपूर सारे पुरस्कार मिळालेत. 1981 मध्ये त्यांना पद्मभूषण मिळालं होतं, 1990 मध्ये पद्मविभूषण, 97 मध्ये भारतरत्न, 97 मध्येच त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. 1998 मध्ये वीर सावरकर पुरस्कार त्यांना मिळाला. 2000 मध्ये रामानुजन पुरस्कार, 2007 मध्ये किंग चार्ल्स द्वितीयचं पदक त्यांना मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक सन्मान असू शकतो तो म्हणजे 2015 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये ओरिसाच्या किनारपट्टीजवळ एक जे बेट आहे ना त्याला व्हीलर आयलंड म्हणायचे. व्हीलर आयलंड म्हणून ते प्रचलित होतं. मात्र अब्दुल कलामांनी तिथं भरपूर सारे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, तिथून बऱ्याचशा मिसाईलचं टेस्टिंग केलेलं आहे आणि फायनली त्याला अब्दुल कलाम आयलंड म्हणून त्याचं नाव आता सध्या बदलण्यात आलं. ठीक आहे. तर जागतिक विद्यार्थी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, त्याची थीम काय होती याविषयी बरीचशी माहिती तुम्हाला मिळाली असणार आहे. भरपूर सारी इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितलंय. सेशन बऱ्यापैकी मोठं होतं पण प्रत्येक मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. आय होप तुम्हाला असेच येणारे लेक्चर्स आवडत राहतील. तुमचा प्रतिसाद जर चांगला मिळाला तर ही सिरीज कंटिन्यू करायला आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल. आणि ही सिरीज दैनिक मराठीची सिरीज विजन स्टडीवरती ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, राज्यसेवा बॅच 2020ची, संयुक्त गट ब आणि राज्यसेवा 2021ची बॅच, तर या सगळ्या विद्यार्थ्यांना जानेवारी 2020 पासूनच्या सगळे लेक्चर्स, जानेवारी 2020, फेब 2020, मार्च, एप्रिल, तर अशा प्रत्येक मंथ वाईजचे लेक्चर्स हे त्यांच्या कोर्समध्ये उपलब्ध असतील. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल की असाच एखादा स्वतंत्र कोर्स विजन स्टडीवरती दैनिक मराठीचा फक्त लॉन्च करावा तर त्याविषयी कमेंट करून कळवा. तुमचा कसा प्रतिसाद आहे त्यानुसार आम्ही नक्कीच त्यावरती बॅच चालू करू. ठीक आहे. तर या सेशनमध्ये फायनली इथं तुमची रजा घेतोय. जाता आता तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतोय की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी सिरियसली करताय तर विजन स्टडीचं ॲप तुमच्या फोनमध्ये असायलाच पाहिजे. ॲपच्या माध्यमातून PDF नोट्स मिळतात, अगदी मोफत आहे हे सगळं. डेली करंट अफेअर मोफत मिळतात. तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता. फ्री डेली टेस्ट होतात, डेली करंट अफेअरचे टेस्ट होतात. हे सगळं तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही लाभ घ्या. बरेचसे विद्यार्थ्यांनी विजन स्टडीच्या ॲपच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास सुरू ठेवलेला आहे. तर नक्कीच तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तर या सेशनच्या माध्यमातून इथंच रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.